पेरेंटिंग ही एक गंमत आहे, पेरेंटिंग ही फन आहे, पेरेंटिंग ही एक पॅशन आहे, पेरेंटिंग ही एक कविता आहे. प्रत्येक घराचा स्वयंपाक वेगळा असतो, तसा प्रत्येक घराचं ना पेरेंटिंग वेगळं असणार. जजमेंटल न होणं हे पेरेंटिंगचं फार महत्त्वाचं काम. यू कॅनॉट बी जजमेंटल. पालकत्व म्हणजे मालकत्व नव्हे. आपण मुलाचे प्रोप्रायटर नाही आहोत, आपण त्यांनी जे काही दिलंय त्याचे विश्वस्त आहोत. पेरेंटिंग ही आतमध्ये सबस्टन्स असणारी गोष्ट आहे. असं आयडियल पेरेंटिंग किंवा मी आदर्श पालक बनीन असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. माइंडफुल पेरेंटिंग. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर मी शक्ती साळगावकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत मॉडर्न डे पेरेंटिंगबद्दल. मॉडर्न पेरेंटिंगमध्ये अनेक आव्हानं असतात आणि त्यावर आपल्याला उपाय शोधायचे आहेत. आणि यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत संजीव लाटकरजी. नमस्कार संजीव. मी तुम्हाला संजीव काका म्हणणार आहे कारण मी तुम्हाला अगदी लहान असल्यापासून ओळखते, त्यामुळे तुम्हाला संजीवजी म्हणणं मला काही शक्य होणार नाही. चालेल ना? अगदी विथ युअर परमिशन. येस येस शुअर. संजीव काका हे एक लेखक आहेत, ते मीडियाचे अभ्यासक आहेत, पण ते पेरेंटिंग स्किल्स सुद्धा शिकवतात आणि ते पेरेंट्सना मार्गदर्शन सुद्धा करतात. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही आव्हानं नेमकी काय आहेत आणि त्याच्यावर उपाय नेमके काय आहेत. तर काका सुरू करूया. नक्की नक्की. आजच्या काळात मुलांचं संगोपन करताना सर्वात मोठी अडचण काय असते? मी थोडं सुरुवातीपासून तू जे बोललीस त्याचा आढावा घेतो की मॉडर्न पेरेंटिंग असं काही असतं का मुळात. कारण पेरेंटिंग इज ऑलवेज मॉडर्न. ट्रू. प्रत्येक काळ जसा बदलतो, म्हणजे माझ्या काळामध्ये मी लहान असताना टी व्ही जन्माला आला, दॅट वॉज ऑल्सो मॉडर्न पेरेंटिंग. कारण आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे माझ्या आईवडिलांनी रेडिओ पाहिला होता. तो रेडिओ पण त्या काळातला मॉडर्न होता कारण रेडिओ एंगेजिंग ठेवत होता. सो प्रत्येक काळामधलं जे पेरेंटिंग आहे ना हे तुमच्या टेक्नॉलॉजीनुसार बदलत असतं. जसं मीडिया टेक्नॉलॉजीने बदलतो, बँकिंग टेक्नॉलॉजीने बदलतं, एज्युकेशन टेक्नॉलॉजीने बदलतं, तसं पेरेंटिंग सुद्धा टेक्नॉलॉजीने बदलत असतं. सो इट इज ऑल टेक्नॉलॉजी. आणि आपल्याला टेक्नॉलॉजीची चर्चा करायचीच आहे कारण पेरेंटिंग आणि टेक्नॉलॉजी हातात हात घालून जातात. कारण आपलं लाईफ आहे. पेरेंटिंग इज इक्वल टू लाईफ इज इक्वल टू टेक्नॉलॉजी. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ. टेक्नॉलॉजी आपली शत्रू नाही. हा पहिला पार्ट. दुसरा असा की मॉडर्न डे पेरेंटिंग आपण म्हणतो त्यामध्ये साधारणपणे आजच्या काळातली आव्हानं, बदललेली स्थिती, जिओपॉलिटिकल किंवा सोशो कल्चरल हे जे काही डायमेन्शन्स बदलत असतात ते प्रत्येक काळात बदलत असतात आणि ते नव्याने काहीतरी उभं राहतं. आता जसं दुसरं महायुद्ध झालं त्या काळातलं पेरेंटिंग वेगळं असणार. आपल्याकडे साथ येते, आता कोरोनाच्या काळातलं पेरेंटिंग वेगळं झालं. म्हणजे पेरेंटिंगला सुद्धा हादरे बसत असतात, शॉक बसत असतात. पेरेंटिंग त्यातून तावून सुलाखून बाहेर पडतं. सो पेरेंटिंगची पण परीक्षा असते. पेरेंटिंग सुद्धा एका अग्निपरीक्षेतून प्रत्येक वेळेला जात असतं. तर आजच्या काळातली ज्याला म्हणूया आव्हानं कोणती आहेत, तर इथे आपल्याला मी असं म्हणेन सगळ्यांसाठी की ह्याला आव्हानं नका मानू. ह्याच्या विरुद्ध दंड नाही ठोपटायचे आपल्याला की ही आता चॅलेंजेस आहेत आणि आता मी ती कशी मिटवतो बघा किंवा कशी फेस करतो बघा, असं नाही येते. त्याला समजलं पाहिजे आपल्याला की हे का आहे, हे कसं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला डील कसं करायचं. इथून पेरेंटिंगची सुरुवात होते. म्हणजे आपण मुलांचा वागण्याकडे चॅलेंज म्हणून बघितलं तर आपला अप्रोच वेगळा असणार आहे आणि मुलांच्या वागण्याकडे आपण एक अंगभूत ज्याला म्हणूया भाग की असंच असणार आहे आणि त्याच्याशी कसं जुळवून घ्यायचं असा अप्रोच ठेवला तर आपण पूर्णपणे वेगळे पेरेंट होणार आहोत. त्यामुळे पेरेंटिंगच्या अप्रोचमध्ये माझ्याशी सर्वांना म्हणजे मी हे तू ज्याला म्हणूया की वाच्यार्थाने म्हणालेलीस असं म्हणतात की ही चॅलेंजेस आहेत, मला आय अंडरस्टँड इट, पण मी थोडंसं तिथे करेक्शन करतो की सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की हे पेरेंटिंग हे आव्हान वगैरे नाही आहे. कुस्ती नाही खेळायची त्याच्याशी आपल्याला. ती सहज साध्य गोष्ट आहे. ती सहज साध्य आपल्या जीवनात बिंबवणं आणि आपण एक चांगलं पेरेंट पण व्हायचं नाही. आपल्याला काय असं ती परीक्षा नाही, कोणी तुम्हाला इथे चषक देणार नाही आहे, वयाच्या 50व्या वर्षी 60व्या वर्षी कोणी सत्कार करणार नाही. झालाच तर दोष येणार आहे तुमच्यावर मुलांकडून की काय तुम्ही आम्हाला हे केलं नाही, तुम्ही आम्हाला ते केलं नाही. तसं नाही. पेरेंटिंग ही एक गंमत आहे, पेरेंटिंग ही फन आहे, पेरेंटिंग ही एक पॅशन आहे, पेरेंटिंग ही एक कविता आहे, पेरेंटिंग ही एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी आहे, पेरेंटिंग एक विचार आहे. हा एक खूप म्हणजे ज्याला म्हणूया की म्हणावं तितकं त्यात सौंदर्य आहे. तुम्ही घालाल तेवढं त्यात सौंदर्य आहे, तुम्ही भराल तेवढे त्याच्यात रंग आहेत. तर ह्याला आपण पेरेंटिंग करायचं. हे सजवायचं आहे, दजवायचं आहे, हे सुंदर फुलवायचं आहे. अशा अप्रोचनी आपण सगळ्यांनी पेरेंटिंगकडे
बघायला पाहिजे. मग तुम्हाला कळेल की अरे मॉडर्न डे असो, ओल्डन डे असो, गोल्डन डे असो, म्हणजे ज्याला म्हणूया की बॅड डेज, गुड डेज, सर्वांमधून तुम्हाला पेरेंटिंग हे पुढे नेता येतं आणि पेरेंटिंग तुम्हाला छान पुढे नेतं. तुम्ही म्हणालात ते किती छान आहे की हे तुम्हाला सजवायचं आहे, पण हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा माझ्यातला पालक हा विचार करतो की आपण काहीतरी चुकीचं केलं तर सगळं बिघडणार आहे का. ते ओव्हरवेल्मिंग सुद्धा होतं, कारण आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी येतात की नाही म्हणू नका किंवा मुलांना ओरडू नका, मुलांना असं खेळकर रीतीने असे शिकवा, आणि हे सहजरित्या सगळ्याच गोष्टी करणं आपल्याला शक्य नसतं, पण त्या करायच्या असतात बिकॉज नोबडी वॉन्ट्स टू बी अ बॅड पेरेंट. तर हे जेव्हा ओव्हरवेल्म व्हायला होतं त्यासाठी काय करायचं, आपल्या मुलांसाठी काय बेस्ट, हे कसं निवडायचं? प्रत्येक घराचा स्वयंपाक वेगळा असतो, तसं प्रत्येक घराचं ना पेरेंटिंग वेगळं असणार आहे. याला कोणी असं मॉडेल पेरेंटिंग बुक शोधण्याचा प्रयत्न करू नये आणि वाचायचा अजिबात करू नये. तुमची मुलं, तुम्ही म्हणजे नवरा बायको, आजी आजोबा, काका काकू, घरात येणारी काम करायला येणारी ताई, बहीण भावंड यांची मिळून एक सुंदर केमिस्ट्री तयार होत असते. ही जेव्हा केमिस्ट्री तयार होते ना, ही केमिस्ट्री तुम्हाला खूप छान पद्धतीने बांधून पण ठेवते, एकमेकांबरोबर नर्चर करते, आणि मुलंसुद्धा हळूहळू पालकांच्या कुठल्या गोष्टीकडे कानाडोळा करायचा, कुठली गोष्ट स्वीकारायची, हे छान समजतं त्यांना. म्हणजे तुम्ही ओरडता पण नंतर तुमच्या लक्षात येतं की त्याचा काही उपयोग होत नाही आहे. हे काय होतं, कारण मुलं ही सिलेक्टिव्ह ऐकतात. हो फार मोठी कला आहे मुलांकडे. हो त्यांच्या कामाची गोष्ट असली की ते बरोबर करतात, हो पण त्यांच्या कामाची गोष्ट नसेल तर ते ऐकतच नाहीत. अभ्यासाला बस हे ते ऐकणार नाहीत. अरे जरा टी व्ही लावतोस का, पटकन ऐकू येतं, कारण ते आवडीचा प्रकार येतो. सो पालकत्व ना हे आपल्याकडे जास्ती टेन्शननी बघितलं जातं. म्हणजे आता ह्या मुलांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, मी आता कसं करणार, यांचं संगोपन कसं करणार. तिथे पालकत्वाचा तुम्ही कॉजच घालून बसता. टेन्शन हा पालकत्वाचा हेतूच नाही ना, हा आनंद हा हेतू आहे पालकत्वाचा. तो रोजच्या जीवनात रात्री झोपताना तुम्हाला विचार करता आला पाहिजे की एम आय हॅपी, मी आज जगामध्ये म्हणजे मी आनंदी आहे का ह्या पेरेंटिंगमधून. नसेल तर तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण का, ते मूल आनंदी असतं, छान असं हातपाय हलवत झोपतं, मस्त खेळत असतं, याचा अर्थ ते आनंदी आहे. पण आपला प्रॉब्लेम असा येतो की आपल्याला त्याचा आनंद सहन नाही होत. म्हणून आपण त्यांना शाळेत घालतो, शिस्त लावतो, शाळेत घालतो, हे काय वेडाचार करतोयस, असं काय करतोयस. म्हणजे आपण त्यांच्यातला जो काही एक बालसुलभता जी आहे ती आपण नष्ट करायला लागतो, किंवा आपल्याला ती आपल्याला नकोशी असते. हे आपल्याला थांबवता आलं पाहिजे. आपल्याला जसं बालसुलभ म्हणतो की नाही आपण, तसं आपल्याला पालक सुलभ होता आलं पाहिजे. की आपण पालक सुलभ आहोत, आपण फार चांगल्या पद्धतीने पालकत्वाकडे बघू शकलो पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण कसं बघतो. आता उदाहरणार्थ मुलांना शिस्त लावायची असं जर एकदा तुम्ही डोक्यात घेतलं तर ती शिस्त कधीच लागणार नाही आहे. म्हणजे आपण हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की अशी शिस्त म्हणजे मी बेशिस्त वागा असं म्हणत नाही. नाहीतर पालक म्हणतील की काय तुम्ही सांगताय आणि आम्ही काय करतोय. आपल्याला नेमका उद्देश काय आहे, त्या उद्देशापर्यंत पोचायचं ना. मग तुम्ही तो उद्देश कशा पद्धतीने, म्हणजे कुठलंही उदाहरण घेऊ की बाबा तुझ्या वस्तू तू जागेला ठेव, बरोबर की नाही. आणि मुलं आल्या आल्या एक बूट इकडे, एक बूट तिकडे, दप्तर तिकडे, कपडे तिकडे, हा त्यांचा स्थायीभाव असतो. कारण कधी एकदा आलोय. बघा, माणसाच्या बेसिकली इन्स्टिंक्टमध्ये ना व्यवस्थितपणा नाही आहे, तो संस्कार असतो. त्याला ते ऑर्गनाईज करणं सगळं एखाद दुसऱ्या माणसामध्ये असतं. मी पाहिले तशी ऑर्गनाईज मी नाही आहे स्वतः, पण ऑर्गनाईज माणसं मी पाहिली आहेत. आदर आहे मला त्यांच्याबद्दल. पण मी मुलांकडनं तशी अपेक्षा ठेवत नाही. मुलांनी मुलांसारखं वागावं, धमाल करावी, आल्यावर आरडाओरडा करावा. त्याला म्हणतो ना घर गोकुळ झालं पाहिजे. मुलं आल्यावर गोंधळ झाला घरात पाहिजे, सगळं भातुकली पडली पाहिजे, हे पडलं. आता भातुकली तुझी तू आवरून ठेव, किंवा तुझे ते खेळ आवरून ठेव, असं ते नीटस ऑर्गनाईज असं नसतं मुलांच्या आयुष्यात. त्यांना तो जो काही गोंधळ किंवा जो काही एक पसारा आवडतो हे त्यांचं विश्व असतं. आणि त्यांना त्यांच्या खानाखुणा सगळीकडे भिंतीवर इकडे तिकडे लागतात त्या. सो त्यांच्या खानाखुणा ज्यावेळेला त्यांना सापडतात त्यावेळेला त्यांना ते घर आपलं वाटतं. नाही तो हॉटेल वाटेल ना, 5 स्टार अगदी सगळं छान परीट घडीचं असेल तर त्या मुलांना तो जो आपलेपणा येतो ना घरामध्ये, तो त्या मुलांच्या पसाऱ्यातून येतो किंवा मुलांच्या त्या सगळ्या व्यापातून येतो. आवरावत आहे, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण ते तुम्ही आवरून ठेवा. मुलांना त्यांचा पसारा करू दे सुरुवातीच्या काळात. तो एक टप्पे आहेत. मग आवरायचं कधी मुलांनी, त्याचा एक टप्पा आहे. म्हणजे मी शिस्तीच्या संदर्भात म्हणतोय. सो शिस्त म्हणजे धाकदपटशा नव्हे. शिस्त ही करडी असते बघा. म्हणजे
शिस्त ही कधी सौम्य नसते ना. आपण म्हणतो करडी शिस्त लावली अशी आपल्याकडे. सो त्याच्यात जो करडेपणा आहे ना तो मुलांना आवडत नाही. आता आपण बघा, गाढवा हे तू काय केलंस. आता तुम्ही जर आयडियली बघायला म्हणाल तर हे मुलांना गाढव म्हणू नका, चुकीचं आहे असं म्हणणं आजच्या काळात. बरोबर आहे, पण तो शब्दाचा टोन, अरे वेड्या असं नाही काही. हा वेड्यामध्ये जर सौम्य भाव असेल ना तर तो वेडा मुलाला लागत नाही. पण वेडा आहेस तू एक नंबरचा असं जर मी त्याला 4 वेळा 10 वेळा म्हटलं आणि त्याला मी सतत प्रूव्ह करत राहिलो की तू वेडा आहे, त्यांनी तो दुखावला जातो. म्हणजे समजून घ्या, टोन्स मुलांना फार समजतात. तुम्ही काय म्हणता त्यातला शब्दार्थ त्यांना पटकन समजणार नाही, पण त्यांना टोन समजतो. हे शहाण्या असं जोरात म्हटल्यावर त्याला कळतं की आपल्याला हे काहीतरी गडबड आहे. या शहाण्या या शब्दात सार्केस्टिक हे गडबड आहे. सो मुलांशी बोलताना टोन ही फार महत्वाची गोष्ट आहे. शब्द हे दुय्यम आहेत. आपण काय झालं, आपण शब्दांवरती फार भर दिलाय. म्हणजे वापरूच नाहीत, म्हणजे मी विरोधातच आहे त्या शब्दांच्या. पण क्वचित प्रसंगी तुम्ही म्हणता ना अँझायटी होते, ते अँझायटी व्हायचं कारण नाहीये. तू म्हणालीस आता की कसं करायचं किंवा हे करायचं की नाही ते करा, अशी कोणतीही बंधनं आपण पाळायची नाहीत. याचं कोणतंही ग्रामर नाही आहे की कर्ता कर्म क्रियापद असं काही नाही आहे. यामध्ये आपलं आपण सगळं तयार करायचं, आपलं आपण रेसिपी तयार करायची, ती आपली आपण डेव्हलप करायची. आपको आपका खाना बनाना है, तसं आपको पेरेंटिंग बनाना है. अच्छा, हां, तर तुम्ही तुमचं पेरेंटिंग बनवा. ते बघा, मुलांच्या पद्धतीने बनवायचं. मुलांचा पिंड कसं आहे, मुलांचं रसायन कसं आहे, मुलं कशा पद्धतीने आता एखाद्या 2 भावंड असतात, एक मूल फार हळूवार असतं, दुसरं निगरगट्ट नाही म्हणणार पण बिंदास्त असतं, त्याला काही परिणाम होत नाही. म्हणजे एखाद्याला 10 वेळा सांगावं लागतं, एखाद्याला एकदा सांगितलं तर डोळ्यात पाणी येतं. आता ह्या दोघांचंही पेरेंटिंग वेगळं असणार आहे. तुम्ही मोठ्याचं पेरेंटिंग धाकट्याला असू शकत नाही, मुलग्याचं पेरेंटिंग मुलीला असू शकत नाही, 2 बहिणींचं पेरेंटिंग सारखं नसतं. सो त्याच्यामध्ये बेसिकली नवरा बायकोची म्हणजे आई वडिलांची केमिस्ट्री फार महत्वाची आहे. दे मस्ट बी ऑन 1 पेज. ते जर एका पेजवर नसतील तर पेरेंटिंगमध्ये फार मोठे प्रॉब्लेम तयार होतात. तो वेगळा विषय झाला, पण मी या अर्थाने म्हणतो की अँझायटीपेक्षा आनंद आपण त्याच्याकडे बघावा. आणि आता माझं काही चुकलं का, मुलं अशी कशी वागली, मुलं चुका करतात, मुलं गडबड करतात, मुलं गोंधळ करतात, हे सगळं होत राहणार आहे. फक्त तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही मुलांची डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने, मुलांचा विकास करण्याच्या दृष्टीने एक आनंददायी देवाणघेवाण करता की नाही, त्याच्यातनं मुलांना आनंद मिळतो की नाही. का मुलं म्हणतात अरे बापरे बाबा आले, चल चल आवरून ठेव, सगळं गडबड आहे फिर, कारण तुम्ही येताय म्हणून मुलं आवरावरी करताय. तसं नको व्हायला. हे तुम्ही खूप छान सांगितलं. पण लेट्स गो बॅक टू तुम्ही जे म्हणालात ते की आई वडिलांच्या पेरेंटिंग फिलॉसॉफीज ह्या सेम पेजवर असायला हव्यात. ह्याच्यावरती थोडंसं मला बोलावंसं वाटतंय. कारण आमची आई वडील म्हणजे त्यांनी कधी विचार केला नाही की आपल्याला पेरेंटिंग करायचं आहे, मी जेंटल पेरेंटिंग करणार आहे किंवा अटॅचमेंट पेरेंटिंग करणार आहे वगैरे, हे टर्मिनॉलॉजी नव्हती. दे वर विंगिंग इट की जाता जाता आपल्याला चांगलं माणूस बनवायचं आहे, एवढंच त्यात हेतू होता. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. सो एखादं कपल असं असतं की त्यातल्या एकाला मारणं अजिबात पसंत नसतं आणि एकाला स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड ही त्यांची फिलॉसॉफी असते. तर एका पेजवर येण्यासाठी काय करावं एका कपलनी? मुळात मुलांना मारणं ही फार वाईट गोष्ट आहे. मुलांवरती मी म्हटलं ओरडणं वाईट आहे. जे आपण टोन, मी का म्हटलं मगाशी, कारण मुलांना ना बिचारांना टोन पटकन कळतो, त्यांना शब्द नाही कळत सुरुवातीला. त्यांच्यासाठी सिग्नल्स टोन आहे. आपण मोठी माणसं जेव्हा जसे मी मॅच्युअर होतो, पुढे जातो, तसतसे आपल्याला शब्द कळायला लागतात आणि शब्द आणि टोन दोन्ही कळतात. सो पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं की मुलांशी कोणत्याही पद्धतीने हार्श वागायचं नाही. मुलांशी वागताना तुम्ही कोमल हृदयीच असलं पाहिजे, कारण मुलं कोमल हृदयी आहेत आणि तुम्ही कोमल हृदयी असाल तर मुलं कोमल हृदयी असतील. तुमच्याकडे कोणामध्येही एकामध्ये जर समजा असं म्हणजे म्हणतात ना की कठीण हृदय असेल आणि मारझोड करण्याची प्रवृत्ती असेल, बोलण्याची प्रवृत्ती असेल, तर त्याचा विपरीत परिणाम मुलांवरती होतो आणि मुलं तेच गोष्ट नंतर बाउन्स करतात. मुलं तसंच वागतात. मग धाकट्या भावाला पण मारतात किंवा धाकट्या भावंडाला मारतात. जर तुम्ही मोठ्याला मारलं तर इन्व्हेरिएबली धाकट्याला मार बसणारे समजून जा. सो हे एका पेजवर असणं म्हणजे काय बेसिकली, तर त्यांच्या दोघांमध्ये म्हणजे नवरा बायकोमध्ये जर चांगला डायलॉग असेल, म्हणजे मला हे सांगायला काही आनंद होत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा जेव्हा माझ्याकडे आई वडील काही घेऊन येतात, मुलांच्या समस्या आणतात किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वात काही प्रॉब्लेम्स असतात, तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की मुलांमध्ये नाही प्रॉब्लेम, आई वडिलांमध्ये प्रॉब्लेम आहे. सो आई वडिलांचे ज्या वेळेला मतभेद होतात किंवा आई वडिलांचे मनभेद होतात, त्या वेळेला मुलं सफर असतात. आणि
गरज नाही की ते पार पराकुटीला जातात. म्हणजे डिवोर्सपर्यंत केस जातच नसते. आपल्याकडे डिवोर्सपर्यंत जायला फार वेळ लागतो. पण डिवोर्सच्या आधीच घर इतकं वेगळं झालेलं असतं किंवा त्याच्यामध्ये इतका त्यामुळे ना फूट पडलेली असते मानसिक आणि भावनिक, की त्याचा परिणाम, त्याची होरपळ मुलांना होतेच होते. त्यामुळे ती जर जितके नवरा बायको जवळ तितकी मुलं हेल्दी, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला हेल्दी म्हणजे फिजिकली नव्हे, मेंटली हेल्दी. फिजिकली ऑफकोर्स ती असणार आहेत. आणि मग अशी मुलं ही खूप सिक्युअर्ड असतात. जेव्हा जेव्हा आई वडिलांमध्ये भांडण होतं तेव्हा तेव्हा मुलं इन्सिक्युअर होतात प्रत्येक वेळेला. तुम्ही गमतीने भांडलात, आपण म्हणतो की भांड्याला भांडं लागणार, आणि असं काही नाही की नवरा बायकोमध्ये भांडण होणारच नाही, होणार. असं म्हणजे भांडण ही एक एक हेल्दी गोष्ट आहे. व्हावं ते, म्हणजे असं बिन भांडणाचा संसार कसा होईल ना. पण किती व्हावं, कसं व्हावं, त्याच्यामध्ये मुलांसमोर व्हावं की मुलांसमोर व्हावं की नाही, नाही तसं झाकता येत नाही बरं का आपल्याला. नाही? हो. कारण ना हा सगळा एक आरपार कारभार असतो. मुलांनी भांडणं सुद्धा बघावीत, असं काही नाही की भांडण बघू नयेत. पण ज्यावेळेला वडील आईला मारतायत किंवा वडील दारू पिऊन आले आणि आईला मारतायत किंवा पराकोटीची रोज भांडणं होत आहेत, त्यावेळेला मुलं इन्सिक्युअर व्हायला लागतात. एखाद दिवशी भांडण झाल्याने काही फरक पडत नाही, कारण मुलांना ती 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 जगण्याचा एक पार्ट आहे. तुम्ही भांडता, मुलं भांडण बघतात, मग आईला जाऊन बिलगतात, मग आई रडत असेल तर आईचा चेहरा असा करून ते, हा त्यांचा एक लाईफचा पार्ट आहे ना. नाही तर ते कसं जवळ येणार. म्हणजे आपण कसं आहे, कृत्रिम नाही राहू शकत. इट्स अ ऑर्गॅनिक थिंग. भांडण ही एक ऑर्गॅनिक गोष्ट आहे, रडणं ही एक ऑर्गॅनिक गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी मुलांपुढे अभावाने घडाव्यात. हो. म्हणजे हरकत नाही घडव्यात, म्हणजे घडवाव्यातच असं नाही, पण घडलं ते हरकत नाही. पण रोज भांडणं व्हायला लागली, वरचेवर भांडणं व्हायला लागली तर मुलं इन्सिक्युअर होतात. आणि इन्सिक्युरिटी मुलांना अभ्यासावर परिणाम करते, मुलांच्या अटॅचमेंटवर परिणाम करते. घरातल्या मुलं बाहेर जास्ती काळ राहतात, मुलं घरी येत नाहीत, कारण घरी सतत भांडण असतो, तणाव असतात. आणि मग अशी मुलं ही बिघडण्याची शक्यता, घरापासून दूर जाण्याची शक्यता, तुटण्याची शक्यता जास्ती असते. हे तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं. तर मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की मूल होण्याआधीच समुपदेशन करावं का? म्हणजे तुम्ही म्हणताय तसं मूल झाल्यावरती त्या मुलाच्या संगोपनात अनेक चॅलेंजेस येतातच. म्हणजे त्याची एखाद्या दिवशी तब्येत बिघडते किंवा सांभाळणारी बाई येत नाही किंवा शाळेची ॲडमिशन होत नाही मनासारखी. या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्या कपलवर ट्रिमेंडस प्रेशर असतो. सो पेरेंट्स होताना मनाची तयारी कशी करावी? पेरेंटिंगकडे ना दोन अर्थाने बघायला पाहिजे आपण, की पेरेंटिंगकडे मी माझ्या दृष्टिकोनातून बघतो का लोकांच्या दृष्टिकोनातून बघतो. तुम्ही ज्यावेळेला लोकांना प्लीज करायला जाता ना, लोकांवरती इम्प्रेशन मारायला जाता पेरेंटिंगच्या संदर्भामध्ये, तेव्हा तुम्ही प्रॉब्लेममध्ये येता. म्हणजे मी माझ्या मुलाला किंवा मुलीला अमुक अमुक शाळेत, टॉपच्या शाळेत ॲडमिशन घेतली, हा तुमचा इगो असतो. हो. त्या मुलाचं भलं होईल की नाही माहिती नसतं, पण माझ्या मुलाला मी टॉपमधलं टॉप देतो, ह्याच्यात कोणाचा इगो सुखावतो? मुलाचा इगो सुखावतो का? नाही. मग कोणाचा इगो सुखावतो? तर तुमचा इगो सुखावतो. तर हा जो स्वतःचा इगो गोंजाळणं आहे, पालकत्वाचा इगो, ते आपल्याला पहिल्यांदा बाजूला ठेवायला पाहिजे. साध्या शाळेत शिकून सुद्धा मुलं मोठी झालेली आहेत, होतात. असं काही म्हणजे अमुकच टॉपच्या शाळेत जायला पाहिजे, पण आपला त्याला टॉपच्या गाडीत बसवीन, त्याला टॉपचं सगळं देईन, टॉपचं फूड सगळं आपण, म्हणजे मग त्याला आपण खर्चाचा विचार करतो. आणि आपण पेरेंटिंगकडे जणू काही तो दिवाणखाना आहे, दिवाणखान्यात आपण जसं सजवतो वस्तू, आपण तसं पेरेंटिंग सजवतो वेगवेगळ्या पद्धतीने, की मी त्याला सगळं कसं बेस्टमधलं बेस्ट देतो. तशी ती गोष्ट नाही आहे. पेरेंटिंग ही आतमध्ये सबस्टन्स असणारी गोष्ट आहे, ती सुपरफिशियल नाही आहे. तो हा जो सबस्टन्स शोधणं आहे ना, हा सबस्टन्स शोधणं, हा तळ शोधणं म्हणजे पेरेंटिंग आहे. आणि हा तेवढा तुम्ही शोधायला निघाल ना, तेवढा आतमध्ये तुम्हाला खाली अशी छान मोतीबिती दिसतील. मग त्याच्यामध्ये ती गंमत आहे की तुमच्या मुलामधलं एखादं टॅलेंट तुम्हाला दिसतं, तुमचं लहानपण तुम्हाला आठवतं. मग तुम्ही समजा अशी एक छान मुलांबरोबर कविता करता, तर राजीव तांबे यांचा उल्लेख तुम्ही केला, ते सुंदर कविता आणि सुंदर म्हणजे मुलांना गोष्टी वगैरे सांगतात. सो ते जे मुलांना पाहिजे आहे, ती जी क्रिएटिव्हिटी मुलांना हवी आहे, त्या क्रिएटिव्हिटीपर्यंत मुलांना घेऊन जाणं हे आपलं काम आहे. आणि जर आपण त्यापर्यंत मुलांना नेलं नाही ना, तर मुलांच्या आयुष्यात जो व्हॅक्यूम तयार होतो, मग तो मुलं मोठी झाली, तुम्ही त्यांच्यापासून थोडे लांब गेलात, थोडे स्वतंत्र झाली, की मग तो मोबाईल, स्क्रीन टाईम ह्याच्यामध्ये जातो सगळं. कारण त्या मुलांच्या आयुष्यात ते येतच नाहीत नक्षण. पेरेंटिंग जर मुलांच्या वाट्याला चांगलं आलं, तर अशा मुलांना खूपदा म्हणजे स्क्रीन येणार, नवीन गोष्टी घडणार, त्याच्यात काही आपण फारसं करू शकणार नाही आहोत, पण निदान त्याचा वाईट पगडा मुलांवरती होत नाही आणि मुलं सस्टेन होतात सगळ्या आव्हानातून, परिसरातल्या अवतीभोवतीच्या. हा त्यातला एक सर्वात मोठा मला वाटतं ॲडव्हान्टेज आहे. या दृष्टीने आपण पेरेंटिंगकडे बघायला हवं. तुम्ही आत्ता म्हणालात मोबाईल, स्क्रीन टाईम हे त्यात येणारच. तर तो माझा पुढचा प्रश्न आहे की मुलांना आता कोविड नंतर एस्पेशली
शाळा कधी मोबाईलवर कधी आयपॅडवर करावी लागली आणि बऱ्याच वेळेला असं पण होतं की मुलांना सांभाळायला आपल्याकडे वेळ नसतो, आपली मीटिंग असते म्हणून आपण त्यांना एक मोबाईल देतो. तर हा जो स्क्रीन टाईम आहे ह्याचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होतो आणि ते संतुलित कसं करावं? मी मगाशी म्हटलं ना तसं टेक्नॉलॉजी ही आपली मित्र आहे आणि अजून नवीन नवीन टेक्नॉलॉजी आदळत राहणार आहे, हो. येत राहणार आहे. आता जसं चेन्नईच्या एका शाळेमध्ये रोबो शिक्षिका तयार केली त्यांनी आणि तिला फक्त सांगायचं की अमुक अमुक वर्गावर तू जा आणि ती शिकवायला लागते. म्हणजे तिला कमांड द्यायची की आज 7वीचं भूगोल शिकव, मग तिचा तो तास झाला की तिला सांगायचं की 8वीचं गणित शिकव आणि अप्रतिम शिकवते. म्हणजे आपण कुठे चाललोय लक्षात ठेवा. म्हणजे सो ह्या जनरेशनला तुम्ही टेक्नॉलॉजीपासून लांब नेऊच शकत नाही. हो. टेक्नॉलॉजी हा त्यांच्या आयुष्याचा आणि पुढच्या आयुष्याचा पार्ट आहे. मग तुम्हाला आवडो नावडो काय झालंय, आपण एका अशा इरामधून आलेलो आहोत की आपण टेक्नॉलॉजीला घाबरायला लागलोय. कारण आपल्याला टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम जाणवतात. टेक्नॉलॉजीमुळे आपण ज्या गोष्टी जपल्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या वाटतात त्याला आता काहीतरी धोका तयार झालेला आहे, अशा पद्धतीने आपल्या मनात भीती तयार झाली. सो आता AI आलंय. AI मुळे तर मानवी अस्तित्वाचेच विषय तयार झालेले आहेत की काय होणार आहे. आता ChatGPT आहे. तुम्ही लक्षात घ्या की मुलांना आता ChatGPTचा ॲक्सेस आहे. मुलं ChatGPT वापरतात आणि मुलं शिक्षकांना करेक्ट करतात. या स्टेजला आता आपण आलेलो आहोत की मुलं शिक्षकांना सांगतात की नाही असं नसतं. मी माझा एक किस्सा सांगतो. मी मुलांना घेऊन एकदा मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो, भोपाळला, आणि तिथे आम्ही म्हणजे माझा मुलगा लहान असतानाची गोष्ट आहे, आम्ही पांढरा वाघ पाहिला आणि वर्गात त्यांनी दुसऱ्या दिवशी काहीतरी योगायोगाने वाघाचाच विषय निघाला का तिसऱ्या दिवशी, तर त्यांनी वर्गात सांगितलं हात वर करून की वाघ पांढरा पण असतो, पण पांढरा वाघ तिथे पाहिलेला होता. तर बाई ओरडल्या त्याला की असं कसं म्हणतोस. तो रडायला लागला, रडकुंडीला आला. मग मी दुसऱ्या दिवशी बाईंना जाऊन सांगितलं की आम्ही पाहिलं, मी फोटो दाखवला बाईंना. त्याला ते कोडॅक कॅमेरावरती फिल्म डेव्हलप करून, मग मी तेवढ्यासाठी घाईघाईने फिल्म डेव्हलप करून घेऊन गेलो बाईंकडे. हो म्हटलं पांढरा वाघ असतो. हे एक छोटं उदाहरण झालं त्या काळातलं. म्हणजे एक लिमिटेड एक्सपोजर त्याला होतं आणि शिक्षकांना तेही नव्हतं. ते समजण्यासारखं आहे. पण हा जो एक्सपोजरचा अंतर जे आहे ना आपल्यामधलं आणि नव्या पिढीतलं, ते खूप मोठं आहे. आपल्याला ते कधीच मिळालेलं नाही असं एक्सपोजर त्यांना आता मिळतंय. तुमच्या लहानपणी AI नव्हतं ना. तुझ्या लहानपणी मोबाईल आला असेल कदाचित नवा किंवा लँडलाईनच होता. बरोबर ना. टीव्ही सुद्धा लिमिटेड वेळ असायचा. आता आपण अशा काळात आलेलो की टीव्ही 24 तास चालला. माझ्या लहानपणी 7:30 ते 10:30 टीव्ही होता. सो आम्ही तशा अर्थाने सेफ झोनमध्ये होतो. आम्ही फुटबॉल खेळलो, क्रिकेट खेळलो. आता जर मी तो आग्रह धरायला लागलो की नाही तुम्हाला मैदानी खेळ खेळायला पाहिजे, अमुकच करायला पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला म्हणजे खेळायला पाहिजे, बरोबर आहे, फिजिकल ग्रोथसाठी ते आवश्यक आहे, मेंटल ग्रोथसाठी आवश्यक आहे, पण तुम्हाला त्यातून चांगलं सोल्युशन काढावं लागेल की नेमकं काय करायचं आपल्याला. आणि काळच त्याचं उत्तर देतो. हे काय असं आपण लक्षात घ्या, माणूस आहे ना शेवटी, तो असं काय वाहून नाही जात. नाही तर टीव्ही बघून आपण वाहून गेलो असतो ना. पण टीव्ही बघून आपण जागीच आहोत. आता OTT आला, पण OTTची सुद्धा लाट ओसरायला लागली. या लाटा येतात आणि जातात. यामध्ये माणूस हा अभंग आहे. AI पण येणार आहे, पण AI आल्यानंतर सुद्धा आपण त्या वातावरणात सर्व्हाइव्ह व्हायला शिकणार आहोत आणि मुलांना सर्व्हाइव्ह व्हायचं आहे. आपण काय करतो, त्यांच्या आयुष्याचा जणू काही सगळ्या आयुष्याचा मक्ता घेतलेला आपण अशा पद्धतीने आपण वागायला जातो ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. टेक्नॉलॉजीवर तुमचा कंट्रोल आहे का? AI वरती कंट्रोल आहे का? नाही आहे ना. मोबाईलवरती आपला कंट्रोल नाही. ती येऊन आदळणार आहे, माहिती येणार आहे, त्याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत. आज मोबाईलमध्ये केवढी ॲप्लिकेशन्स आहेत सांगा मला तुम्ही, केवढी ॲप्लिकेशन्स आहेत. तुमचा एक क्षण जरी जाऊ शकतो का मोबाईलशिवाय, किंवा सकाळी उठल्यापासून अगदी कुठे हॉटेल असो, रेल्वे बुकिंग असो, काही असो. म्हणजे काय झालं की तुम्ही असंही म्हणू शकत नाही मी पण मोबाईल बघणार नाही, त्याला पण मोबाईल दाखवणार नाही. म्हणजे कसं असतं की आपण त्याला ते काही जी टेक्नॉलॉजीने निर्माण केलेले चॅलेंजेस आहेत त्याला आपण अवॉइड नाही करू शकत. त्याला आपल्याला फेस करायचं आहे. म्हणजे फेस करायला तयार प्रश्नोत्तर आहेत का? तर ती नाही आहेत. म्हणजे मी मुलांना 1 तास स्क्रीन देईन असं त्याच्यावरचं उत्तर आहे का? कदाचित नसेल. पण कदाचित असं असेल की बघ काम कर, हा छोट्या स्क्रीननी ना डोळे बिघडतात, मी तुझ्या मोबाईलला मोठा स्क्रीन जोडून देते, तू त्याच्यावर बघ. इट्स अ गुड आयडिया. म्हणजे काय झालं, कलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी झाली पूर्वीसारखी. सो टेलिव्हिजनचा प्रॉब्लेम काय होत, म्हणजे प्रॉब्लेम नाही झाला, पण टेलिव्हिजनचा प्लस साईड काय होती की इट वॉज अ सोशल ऑर फॅमिली ॲक्टिव्हिटी. अख्खी फॅमिली दिवाणखान्यात बसून टीव्ही बघायची. इनफॅक्ट शेजार पाजारचे पण ते तर यायचेच म्हणजे, आणि कार्पेट खरवडायचे. नाही म्हणजे लहानपणी काय काय मुलं उद्योग करतात ते विध्वंस
हे आपण मुलांचं एक लक्षण असतं हे समजून घ्यायला पाहिजे की मुलांना असं का ते काय मुद्दामून करत नाही, तो एक चाळा असो. मी लहान मुलांचा विषय असल्यामुळे लहान मुलांची थोडी बाजू मांडली. तर ही जी चॅलेंजेस आहेत ना, याला घाबरायचं नाही आपल्याला, फक्त त्याच्यावरती सोल्युशन. आता मला सांगा, मुलांना असं सांगितलं तुम्हाला फोनला टी व्ही जोडता येतो, तुम्ही फक्त एवढंच कंपल्शन करा की बाबा तू ते बघ, मोठ्या स्क्रीनवर बघ, लहान स्क्रीनवर तुझे डोळे दुखतील. बघा कशी ऍक्टिव्हिटी मर्यादित होते, कारण तो सोशल झाला रे झाला की त्यालाच मर्यादा पडतात की हे मी बघू की नको आई वडिलांच्या पुढे. जसं मोठं मूल होतं किंवा तो लहान असेल तर तुम्हाला माहितीये की तो काय बघतोय. बरोबर. सर्वात मोठी चिंता काय असते तुम्हाला, की तो काय बघतोय. विशेषतः जसा मोठा होतो, हल्ली आपल्याकडे 2 बेडरूम 3 बेडरूम असतात, मुलांची बेडरूम वेगळी असते. सतत आई वडिलांना एकच भीती असते, हा आत काय करतोय, हा बराच वेळ बाहेर, हा किंवा ही, आणि ही असेल तर अजून चिंता की ही अजून बाहेर कशी कोणाशी बोलते, काय करते. आई वडिलांचं टेन्शन वाढतं. आणि मग तुम्ही ॲडॉलसन्स सारखी सिरीज बघता आणि तुम्हाला अजून वाटायला लागतं होय की हे खोलीमध्ये बसून ह्यांचे विचार कुठल्या दिशेने जात आहेत. आता त्या खोलीमधल्या आतमध्ये तुम्हाला जर रिमोट कंट्रोल तुमचा चालवायचा असेल आणि तो चालणार नाहीये, लक्षात घ्या, मुलं जशी जशी मोठी होतात तसतसं तुमच्या रिमोट कंट्रोलची बॅटरी ही कुचकामी ठरते. आपल्याला रिमोट कंट्रोल पेरेंटिंग आहे ना आपलं, म्हणजे उठ बस किंवा जे काही आपल्याला वाटतं. सुरुवातीला मुलं ऐकतात बिचारे 3, 4, 5, 6 वर्षापर्यंत. नंतर एकदा ती शाळेत जायला लागली, त्यांना शाळेतलं वातावरणाचा झाला संसर्ग झाला म्हणून आपण इतर मुलांबरोबर, त्यांचा सगळा अप्रोच बदलतो. त्यांना कळतं की अरे इतर मुलं कशी वागतात, इतर मुलांकडे काय आहे. आणि मग ना काय होतं, मुलांकडे स्वाभाविकपणे ना आहेची भावना कधीच नसते. आहेची भावना असते, तो इगो असतो की माझ्याकडे असं आहे तसं आहे, पण घरी येऊन त्यांच्याकडे नाहीची भावना प्रबळ असते की माझ्याकडे काय नाही. शाळेत काय म्हणतात ती, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, तो इगो असतो. हा, असं ते त्यांचा तो गोंजारतात स्वतःला. पण घरी येतात तेव्हा ते माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे मोबाईल नाही, माझ्याकडे अमुक नाही, असं त्यांचं साधारणपणे गणित असतं किंवा त्यांचं सांगणं असतं. तर ते तुम्हाला नीट डील करता आलं पाहिजे की तुझ्याकडे हे काय. आणि कधी पण एक लक्षात ठेवायचं, अट्टहास करायचा नाही. तुम्हाला परवडत नसेल ना तर सांगा हे मला परवडत नाही. मला सर्वात वाईट असं वाटतं की पालक जेव्हा जीवाचा आटापिटा करून त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, ते चुकीचं पॅरेंटिंग आहे. असं कधीच नाही करायचं. तुमच्या आर्थिक स्थितीला अनुसरूनच तुमचं पॅरेंटिंग असलं पाहिजे. जे तुम्हाला जमणार आहे तेच सांगायचं. त्यांना डिसअपॉइंट करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यांना जर आर्थिक स्थितीचं भान आलं नाही वेळेत, तुम्ही पाहिलंय की साधा बिचारा रिक्षा चालवणारा गरीब माणूस आहे, म्हणजे मी भेटलोय त्यांना, मुलाला सर्व काही ते आणून देतात, आणून दिलं, पण अपेक्षित रिझल्ट त्यांना मिळाले नाहीत. कारण मुलाला ते ज्याला म्हणा जे ॲक्च्युअल हवं होतं, वडिलांचा वेळ किंवा आईचा वेळ किंवा एक पेरेंटिंग हवं होतं, ते नाही मिळालं. मग आपण बऱ्याचदा कॉम्पेन्सेट करतो आणि त्याला, मला जे काही मिळालं नाही ना आयुष्यात मी माझ्या मुलांना नक्की देईन, असं करून आपण फार जीवाच्या आकांताने मुलांना काहीतरी आणून देतो. असं कधी नाही करायचं. मुलं ह्या आपल्या आर्थिक चौकटीतच राहायला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की आपल्या मर्यादा आहेत. त्यांना मर्यादा जेवढ्या लवकर कळतील ना आणि त्या समजून तेवढी ती समजदार होतात. पण तुम्ही त्यांना जर आणून देत राहिला तर त्यांना कळत नाही की तुमची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. आपल्याला लाज वाटते मुलांपुढे सांगायला. आणि मुलांना डिसअपॉइंटमेंटची सुद्धा सवय व्हायला हवी, म्हणजे दे नीड टू डील विथ इट अँड फेस. हा, ते आपोआपच होतं ना. म्हणजे हे जेव्हा तुम्ही सांगता का आपण त्यांना डिसअपॉइंट का करत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की नाही त्यांना डिसअपॉइंट करता का नाही. पण म्हणून मी म्हणतो की आर्थिक परिस्थिती अशी असते की नाही सांगायचं की बाबा मला नाही परवडणार तुला मोबाईल द्यायला. पण मी बघतो की परवडत नसताना सुद्धा 17, 18 हजाराचे मोबाईल 10वीतल्या आणि 12वीतल्या मुलांना आज मिळत आहेत. हे मला अनाकलनीय वाटतं. त्याचं 1 महिन्याचं किंवा ज्याला म्हणूया की अर्ध्या महिन्याचं उत्पन्न असेल ते कदाचित, तोच बिचारा ते करतो. सो ह्याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे की आपण अशा पद्धतीने कधी वागायचं नाही. जे परवडतं त्याच्यात सुद्धा तुम्ही अर्धच द्या. होतं काय, शो ऑफ तुम्ही जे करता ना, त्या शो ऑफचं एक ज्याला म्हणूया की बॅकफायर येतो. तो म्हणजे इथे इगो झाला. इगो पॅरेंटिंग हे फार कळलं पाहिजे आपल्याला की आपलं पॅरेंटिंग इगोकडे चाललंय. मार्क मिळाल्याचा आनंद मुलापेक्षा पालकांना का जास्ती होतो, तर मुलाच्या यशापेक्षा तो शाळेतनं पहिला आला, अमुक पेक्षा त्याला जास्ती मार्क मिळाले. कुठेतरी आपल्या मुलाच्या परफॉर्मन्स मध्ये आपलं सुद्धा इव्हॅल्युएशन आहे अँड इट्स अ रिफ्लेक्शन की मी किती चांगली पेरेंट आहे, हे त्याच्यात सक्सेसफुल पेरेंट आहे हे समाजाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ओरडून दबलेल्या आवाजात सांगायची आपली जी काही धडपड असते ना, त्याचा मुलांवरती चुकीचा परिणाम असतो. हे चांगलं नाही होते. हो, पण मला एक सांगा की आजकालच्या पेरेंट्सचं तुम्ही म्हणालात तसं कॉम्प्रोमाइज करा, टीव्हीवरती टीव्ही पहा, मोबाईलवर नको.
पण एक पिअर प्रेशर तुम्ही म्हणालात तसं मुलं बरोबरी करतात आणि त्याच्यामध्ये येतं की माझ्या मित्रांनी तो सिनेमा पाहिला, माझ्या मित्राला जेवताना यूट्यूब चॅनल मिळतं, माझ्या मित्राला मोबाईल दाखवत जेवण खाऊ घालतात, मग मला का नाही? किंवा साधं जर समजा आपण एका हॉटेलमध्ये गेलो, आता सोशल एक्सपेरिमेंट म्हणून मी बघितलं तर आजूबाजूच्या टेबलावरच्या 10 पैकी 9 मुलांच्या हातात मोबाईल आणि आई वडील गप्पा मारतायत. या सिच्युएशनमुळे अनेक टीनेजर्सना कॉन्व्हर्सेशन स्किल्स नाही आहेत. तर हे कसं, हे जे प्रेशर आहे खूप मोठी समस्या आहे, खूप मोठी समस्या आहे. म्हणजे याचा म्हणजे काय म्हणूया की आपल्याला अख्खं सेशन घ्यावं एवढा मोठा प्रश्न. बघा काय होतं माहिती आहे का, की आपण जेव्हा विचार करतो ना, तो विचार करतो म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, तर विचार करतो म्हणजे मी शब्द जमा करतो. मी आता एवढं बोलतोय ना, म्हणजे हे सगळे मी शब्द आणले, हो. तू सगळे मला शब्द विचारतेस आणि मी शब्द सांगतोय, त्या शब्दाच्या छटा छोटे अर्थ. माणूस शब्दांनी वाढतो. भाषेचा उपयोग आहे ना, हा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याला म्हणूया की एक फार मोठा सोबती आहे. ही भाषा ही ती विचार करायला शिकवते, ती प्रगल्भ व्हायला शिकवते, ती एक्सप्रेशन शिकवते, ती भांडायला शिकवते, ती रडायला शिकवते. भाषा ही फार गहन विषय आहे. दृकश्राव्यतेमुळे काय झालंय, तुम्ही भाषेपासून लांब गेलाय आणि तुमच्या आयुष्यात भाषा वजा झाली. आता भाषा वजा झाल्यानंतर काय होतं, म्हणजे पेरेंट्सचा प्रॉब्लेम आहे बरं का हा. तुम्ही लक्षात घ्या, मुलांचा नाही प्रॉब्लेम, हा खूप आधी तयार झालेला प्रॉब्लेम आहे की जे पेरेंट्स आज मी बघतो ना, त्यांच्याकडे शब्दच नाही आहेत. कारण त्यांनी वाचलेलं नाही काही, त्यांना रागवता येत नाही. त्यांच्या दृष्टीने हे कसं आहे, छान आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे, अरे किती देखणी दिसते. हे जे मराठीतल्या, मी मराठीचं उदाहरण घेतो, ज्या असंख्य छटा आहेत बोलायच्या आणि त्या प्रत्येक छटेला आपापला अर्थ आहे, याची वानवा आहे. हे नाही आहे कुठेच. एकच शब्द, एकच छटा, एकांगी आयुष्य, एकारलेलं सगळं. यामुळे काय होतं माहिती आहे, मुलं जेव्हा रागावतात किंवा पालक जेव्हा रागावतात ना, तेव्हा त्यांना रागावता पण येत नाही. रागवणारा पण भाषा असते ना, की मला तुझा राग आलाय, मला हे तुझा म्हणजे मुलांना नीट पद्धतीने सिग्नल द्यायला सुद्धा भाषा मदत करते. पण आपण भाषेपासूनच खूप लांब गेलेलो आहोत. आणि हे मुलांना दोष देणार नाही मी, कारण मला असे असंख्य पालक माहिती आहेत की ज्यांना बोलताच येत नाही. कारण त्यांनी वाचलेलं नाही, त्यांनी वाङ्मय वाचलेलं नाही, त्यांनी पुस्तकं वाचलेली नाहीत. फक्त पाठ्यपुस्तकं वाचून पास होऊन त्यांनी एकदा नोकरी मिळाली की आता आपला वाचनाशी संबंध नाही, वर्तमानपत्र सुद्धा वाचायची गरज नाही, अशा इरामध्ये जगलेली माणसं आहेत. ही कशी पॅरेंट्स होतील जर कम्युनिकेशन तुमच्याकडे नाही येतं? त्यांच्या आडात नसल्यामुळे मुलांच्या पोहऱ्यात ते नाही. त्याचा दोष मोबाईलचा नाही. आता मोबाईलमुळे त्याला परत एक चालना मिळाली की दृकश्राव्यतेकडे आपण आलो. आता या दृकश्राव्यतेचा प्रॉब्लेम असा होतो की तुमच्या भाषा डेव्हलप होत नाही, तुमची भावना डेव्हलप होत नाही आणि तुम्ही आयतं जेवण जेवता. देयर इज नो कुकिंग. म्हणजे तू चांगली वाचक आहेस, तुझ्या घरामध्ये वाचनाची परंपरा आहे, तुमच्याकडे खूप मोठी लायब्ररी आहे, सो तुला कळेल की एक पुस्तक उघडल्यानंतर आपण ज्यावेळेला एखादं वर्णन वाचतो ते आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. हे जे डोळ्यापुढे उभं राहणं हे तुझं वेगळं आहे ना. म्हणजे नारळाच्या झाडाखाली अशी सावली पडली, ती चांदणं पडलं होतं, ते तुझं चांदणं वेगळं आहे आणि माझं चांदणं वेगळं आहे. माझं व्हिज्युअलायझेशन वेगळं, तुझं वेगळं. तो ही किती गंमत आहे. म्हणजे हॅरी पॉटर, येस, मी हॅरी पॉटर वाचायच्या आधी पाहिला आणि त्याचा परिणाम माझ्या त्या एक्सपिरियन्सवर इतका वाईट झाला, कारण त्याच्या आधी सगळे जे सिनेमे होते त्याच्या मी पुस्तकं वाचली होती आणि मग सिनेमे पाहिले होते. सो इमॅजिनेशन हे जे आपल्याला पुस्तकातनं मिळतं ते निघून जातं. मग काय होतं, आपण आयतं विचार करायला शिकतो. म्हणजे तो डिरेक्टर जसं दाखवतो तसं तुम्ही बघणार आहात. म्हणजे तुमचं सगळं आयुष्य गायडेड होतं. तुम्ही काहीच गाईड करू शकत नाही किंवा तुम्ही स्वतःचा विचार करू शकत नाही, स्वतःची भाषा. आणि याचं कारण आपण आपली भाषा मांडू शकत नाही. मनातले विचार आहेत ना, हे नीट मांडता आले पाहिजेत. जेव्हा ते मांडता तेव्हा ते सॉर्टेड, तुम्ही यू बिकम अ सॉर्टेड पर्सनॅलिटी. पण तुम्हाला ते भाषा मांडता झाली नाही ना, तर ती गुंतागुंत तयार होते. नवरा बायकोना एकमेकांशी बोलता येत नाही. हे करोनाच्या काळात कळलं की अरे नवरा बायकोची भांडण व्हायला लागली किंवा प्रॉब्लेम व्हायला लागले, भाषा नाहीये, व्यक्त नाही होता येते. म्हणजे ही जी आपण भाषेच्या बाबतीत दारिद्र्य रेषेखालचं जीवन जगतोय, बव्हंश, त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या वाढीवर होत असतो. आणि आपण त्याचा दोष देतोय मोबाईलला. मोबाईलचा दोष आहे का? आहे, पण त्याच्यामध्ये एक ज्याला म्हणूया की बॅकग्राऊंड ह्याची पण आहे. सो त्यासाठी काय करायचं आपल्याला? त्यासाठी मुलांच्या बरोबर बसून वाचन करणं, मोठ्याने वाचणं, कविता म्हणणं, मुलांना गोष्टी सांगणं. याला तर कोणी अडवलेलं नाही तुम्हाला. मला सांगा, किती पालक गोष्टी सांगतात मुलांना? कशा सांगतील? शब्द कुठे आहेत?
गोष्टी रस्ता आल्या पाहिजेत, गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. आपण काय करतो, खेळणं एक आणतो आणि मुलांना सांगतो खेळ. ते कोणीतरी फॅक्टरीमध्ये बनवलेलं खेळणं आहे. अरे मुलाला स्वतःचं खेळणं स्वतः बनवू दे. की आता प्लास्टिकची बाटली आहे पाण्याची, त्याला एक सुई भोक पाडतात, मग सुतळ करतात आणि मग गाडी करत फिरवतात मुलं. त्याचा त्यांचा जो आनंद आहे तो आनंद आपण त्यांना देत नाही आणि आपण म्हणतो ही एकदम कुठली तरी उत्तम पॉश गाडी त्याला आणून देतो आणि म्हणतो खेळ. तो 2 दिवसात ते तोडून टाकणार आहे. कारण त्याला त्याचं नाविन्य संपतं आणि आपल्याला वाईट वाटतं की हा काहीच जपून करत नाही, त्याचं नाविन्य 2 दिवसाचं आहे. खेळणी मुलांनी स्वतःची स्वतः बनवणं. इफ यू रिमेंबर, तू लहानपणी पण करत असेल, मी साधा आम्ही टायरशी खेळायचो, तासनतास खेळायचो. वाटी चमचा, करवंटी, काही कशाशी खेळत होतो ना. याचं कारण लक्षात घ्या, खेळ म्हणजे तुम्ही कुठलं तरी एकदम 2-4 हजाराचं खेळणं आणून दिलं, इगो टॉप मधलं टॉप खेळणं दिलं मी माझ्या मुलाला आणून. पण कसं होतं, त्यापेक्षा बसा सगळ्यांनी एक खेळणं छान तयार करा आणि गंमत करा ना त्याची. सो त्याच्यात त्यांना बघा, त्याला नंतर 2 दिवसांनी तेही टाकणार आहे, हेही टाकणार आहे. पण तो जो वेळ गेला, तुम्ही एकत्र बसला, तर छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात. मी नेहमी सांगतो मुलांना, आपण सारखं सांगतो काही घर आवर, अमुक कर तमुक कर, मग नंतर आरडाओरडा होतो की मुलांना ना हे घर आपलं वाटतच नाही. मी नेहमी म्हणतो कसं वाटेल, बाहेर नाव कोणाचं आहे आहे का त्याचं नाव? मुलांचं नाव का नाही हो बोर्डवर, बाहेरच्या बोर्डवर कोणीच विचार करत नाही. विचार त्यांना सांगता येत नाही. तुम्हाला जर असं वाटतं की मुलाला हे घर आपलं वाटावं, तर बाहेर काय नाव हरकत आहे मुलाचं आणि मुलीचं, किंवा सगळ्यांची नावं येऊ देत ना, काही मालकीनी लिहून देत नाही. तुम्ही हे 4 जण इथे राहतात, किती त्याला छान वाटेल ना की माझं नाव माझ्या घरावर आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, छान छान गोष्टी असतात. त्या आपल्याला एक म्हटलं ना, मी मगाशी म्हटलं तसं, पेरेंटिंग ही पूर्ण क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. रोज विचार करता आला पाहिजे तुम्हाला की हे मी वेगळं कसं करेन, हे मुलांच्या आयुष्यात त्याच्यातनं गंमत कशी येईल, माझ्या आयुष्यात गंमत कशी येईल. त्याला असा ठरलेला साच्यात जर पेरेंटिंग तुम्ही घालायला गेलात किंवा त्याचा जर साचा ठरवलात, तर तो टिकणार नाही. कारण मुलं फार लवचिक आहेत आणि त्या साच्यामध्ये जर तुम्ही मुलांना बसवलं आणि मुलांना दामटवलं आणि एक जबरदस्ती केली, तर मुलांची वाढ कशी होईल, त्यांची लवचिकता कशी टिकेल? बालपण म्हणजे काय? लवचिकता, कुतूहल, उत्सुकता, प्रचंड एनर्जी, बरोबर की नाही? हे सगळं त्या घरात दिसलं पाहिजे ना. एनर्जीच नसेल एखाद्या घरात, खूप शांतता, चिडी चूप, का आता वडील म्हणाले बोलायचं नाही कोणी, युट्यूब किंवा टीव्ही चालू आहे म्हणून शांतता. हा म्हणजे तर अशा शांतता उपयोगाच्या नसतात. पण तुम्ही आता म्हणालात तसं आपल्याला आता टेक्नॉलॉजीला घेऊन पुढे जायचंय आणि भाषा नसणं हा प्रॉब्लेम आहे. टेक्नॉलॉजीला ब्लेम करण्यात काही अर्थ नाही, पण मुलांशी बोलायचं कसं हेही आईवडिलांना कळत नाही. म्हणजे एखाद्या टीनेजरचे आईवडील आजकाल म्हणतात की आमची मुलं आमच्याशी बोलतच नाहीत. मुलांशी संवाद कसा साधायचा? आता हे सांगायला जरा म्हणजे काय म्हणतो ना, आईवडिलांना वाईट वाटेल, पण काय होतं की तुम्ही तुमचा रोल समजून घेत नाही. आपला रोल रोज बदलतोय. म्हणजे मी सुरुवातीला एक ज्याला म्हणूया की मुलांना मी एक ज्याला म्हणूया की एक सेफ्टी देतो. एक सुरुवातीच्या काळात मुलं असं घट्ट बिलगतं, त्याला तो उबदार स्पर्श हवा असतो. पण तोच उबदार स्पर्श मी त्याला 7व्या वर्षी एक्सपिरियन्स नाही देऊ शकत. 7व्या वर्षी तो असं मला नको, जवळ काय घेतेस मला, असं करतं ते मूल. कारण त्याला वेगळ्या अपेक्षा असतात. ते तुमच्या जसं ते कवचातून बाहेर पडतं ना, त्याला मोकळी हवा लागते, पंख फुटतात, तसं ते उडायला लागणार आहे. मग तुम्ही त्याला परत पकडून आणून बसवायचं नसतं. ते उडणार आहे, ते स्वच्छंदपणे विहार करणार आहे, शेवटी घरीच येणार आहे. पण त्याला त्याच्या पंखामध्ये एकदा बळ दिल्यानंतर किंवा पंख बळकट करण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यामुळे अशा वेळेला आपण तू माझ्याशी सगळं बोल. काय होतं माहिती आहे, झाडाझडती घेतली तर मुलं बोलत नाहीत. तुम्ही काय करता, असं कसं केलंस, ते पहिल्या दिवशी सांगतं बरं का की आई मी ना आज डबा नाही खाल्ला. का नाही खाल्ला, त्याची कारणं असतील. तर त्याला सांगायचं नसेल, त्याला माहिती, मी तुम्हाला सांगायचं नसतं की नाही माझा जो मित्र आहे ना त्याचा डबा जास्ती टेस्टी असतो, असं कसं सांगायचं. फटके बसतील ना, हे तुम्हाला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. अरे असं असतं का? मग ते काय होतं, आपल्याला ते परत इगोचा प्रश्न येतो. असं कसं मी बनवतो आणि तू खात कसं नाही? काय बनवते ती बाई, पावभाजीच ना, मी करते पावभाजी तुला उद्यापासून, तिच्या हातचं खाऊ. म्हणजे मी एक गंमत सांगतो, लाईट वेनमध्ये घे. तर असं नसतं ते. त्याला काय होतं की त्याला कोणाला, आता आपण सुद्धा रोज खाऊन मग ऑर्डर करतोच ना कधीतरी पिझ्झा बर्गर, तसं त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्ही रोज तेच जेवण दिलं. म्हणजे मला माहिती आहे की
काही घरातून म्हणजे मी आया अशासाठी म्हणतो की आयांना दोष नाही देणार, कारण त्यांच्या बिचारांवर जबाबदारी असते खूपदा, पण त्यांना वेळ नसतो. त्यामुळे स्वयंपाकामध्ये एक प्रकारची ज्याला म्हणूया की तोचपणा येतो, कंटाळवाणा होतो आणि मुलं पटकन बोर होतात. आपल्यासारखं नसतं ना मुलांना, हे मुलांनी ना बोर्डम स्वीकारलेला नसतो. आपण तो आपल्या लाईफचा पार्ट आहे. आपल्याला रोज तशाच प्रकारची भाजी चपाती आणि भात व आमटी हे जर मिळालं तरी आपल्याला, मग आपण काय म्हणतो की नाही नाही मला हेच खायचं. तुमची मनाची तयारी झालेली असते, वेरच त्यांची अजिबात तयारी नसते. त्यामुळे त्यांना ते चवीचे पक्के असतात, त्यांना आवडते ती चव, मग ते डबा खात नाहीत तुमचा. मग तुम्ही त्या दिवशी ओरडता त्यांना की असं कसं खात नाहीत. दुसऱ्या दिवसापासून डबा साफ असतो का, तो खातो का, नसेल खात कदाचित, हे वयानुसार घडतं मुलांचं, पण डबा साफ असतो कारण त्याला एवढं कळतं की घरी ओरडा पडतो. मग इथून तो डायलॉग कमी व्हायला लागतो, कारण मी खरं बोललो तर मला ओरडा बसतो. हे ज्यावेळेला मुलांना कळायला लागतं तेव्हा मुलं खरं सांगायचं बंद होतात. त्यामुळे मुलांनी जे काही सांगितलंय ते आपल्याला खुल्या मनाने ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. अरे हो का, अच्छा अच्छा ठीक आहे, पावभाजी मी तुला करून देते, पावभाजी टेस्टी झाली तर बघ सांग मला. मग मी उदाहरण देतो, मी पावभाजी मी नॉट ॲडव्होकेटिंग पावभाजी, पण अशा प्रकारचं एक वातावरण तुमच्याकडे असलं, त्यांच्याकडनं फीडबॅक घेता आला फीडबॅक पाहिजे. घेता. तुम्ही ज्या वेळेला त्याला जाब विचारता, तो जाब तुम्ही त्याला चुकीच्या पद्धतीने विचारता, ते मूल मग तुम्हाला हवी तशी उत्तरं देतं. त्यांच्या एवढी अपीजमेंट म्हणजे ती म्हणतो ना तोंडावरची, ही कोणीच नाही करू शकत. त्यांना आईवडिलांशी कसं वागायचं, मित्रांशी कसं वागायचं हे लहान वयात सुद्धा कळतं उत्तम, कारण त्यांचं ते सर्वायवल आहे. त्यांना तुम्हाला पण खुश करायचं, आई कशी खुश होते, बाबा कसे खुश होतात हे चांगल्या पद्धतीने घे, म्हणजे इट्स नॉट पॉलिटिकल, पण ते अंगभूत असतं. आपल्याकडे पण असतं ना, ती कोणाशी कसं वागायचं, कोणाला काय म्हटलं म्हणजे तो माणूस मला खुश होईल आणि मला काहीतरी चांगल्या गोष्टी आणून दिले, कळतं मुलांना. सो मुलांचा तो जो एक प्रेरणा आहे संवादाची, ती जर तुम्ही तशीच इंटॅक्ट ठेवली तर मुलं तुमच्याशी बोलतात. त्यांच्याकडे चुका म्हणून बघितलं, ओरडलं, ते सांगायचं बंद होते. त्यामुळे ते पहिल्यांदा तुमची फीडबॅक सिस्टीम खूप हेल्दी पाहिजे, मग तुम्हाला हळूहळू मुलं सगळं सांगायला लागतात. पण डोंट एक्सपेक्ट की मुलं सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतील, असं होत नाही. खूप गोष्टी मुलं सांगणार नाही आहेत, काही गोष्टी मुलं सांगणार आहेत. महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, बिनमहत्त्वाच्या सांगत नाहीत. आता कॉलेजचा कुठला मुलगा मी आज क्लास बंक केला म्हणून सांगणार आहे? नाही सांगणार. मी तसं नाही सांगणार, मी ते शक्य नाही, कारण त्याच्या इको ज्याला म्हणजे समजा त्या सिस्टीममध्ये लेक्चर आज बंक करून आता तर मूवी पण बघायची गरज नाही, पण दुसरी काही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ते करणार आहेत. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्याच पाहिजेत, आणि नाही समजलं तर काहीतरी धोका आहे. हा मग आपल्या स्वतःवरच्या विश्वासाला आपण तडा देतोय. इतका देऊ नये तडा, आणि इतकं मायक्रो कंट्रोल करू पण नाही. मुलांना ते आवडत नाही. त्यांची पण एक जसं वय वाढतं तसं मुलांची प्रायव्हसी पण वाढत जाते. मुलांना स्वतःमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे ते पूर्वीसारखं जसं सोशल पेरेंटिंग होतं, शेजारी पाजारी, आणि पेरेंटिंग वॉज अ काइंड ऑफ ओपन बुक, किंवा मुलांचं आयुष्य ओपन बुक होतं. आता स्वतंत्र बेडरूममुळे खूप मोठे बदल घडलेत, आणि ते आपण ऍक्सेप्ट केले पाहिजेत. हे तुम्ही खूप छान सांगितलं. ह्याच्यात माझ्या एक लक्षात येत आहे की तुम्हाला ॲज अ पेरेंट आत्मविश्वास हवा. तुम्हाला तुमच्या मुलावर विश्वास टाकायसाठी आधी तुम्हाला मुळात स्वतःच्या पेरेंटिंगवर विश्वास ठेवता आला पाहिजे. पण अनेक वेळेला आपल्याला दिसतं की मुलांमध्ये आत्मविश्वास कमी पडतो. कुठेतरी या संवादामध्ये फूट असते, किंवा काहीतरी असं असतं की ज्यामुळे आत्मविश्वास आणि ॲस्पिरेशन हे कमी दिसतं. म्हणजे अनेक लोक जेनझीमध्ये ॲस्पिरेशन कमी आहे वगैरे म्हणतात, पण तो जेनझी प्रॉब्लेम नाही, तो जेनझीच्या पेरेंटिंगचा प्रॉब्लेम आहे. सो आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास आणि ॲस्पिरेशन हे कसं आणावं, म्हणजे हाऊ डू यू इन्स्टिल ॲस्पिरेशन इन युअर चिल्ड्रन? तू जे म्हणालीस ना आता, त्याचा संबंध हा ओव्हर पेरेंटिंगशी आहे. तुम्ही पेरेंटिंग एवढं ज्याला म्हणूया की त्याचं ओझं घेता, मी म्हटलं तसं ती एक सुंदर ॲक्टिव्हिटी आहे आयुष्यातली, त्याचा आनंद न घेता तुम्ही इतकं ओव्हर पेरेंटिंग करता, इतकं करता की त्याच्यामुळे मुलांमध्ये तुम्ही म्हणजे इतकं मुलांना कम्फर्टमध्ये ठेवता, मुलांमध्ये इतकं ज्याला ओतता सगळं आणून, की काही नाही मिळत. म्हणजे मुलांना काही करावंसंच वाटत नाही. मी माझ्या समोर अशी अनेक घडलेली उदाहरणं आहेत की एका घरामध्ये एक वडील मुलाला म्हणायचे की अरे काय गरज नाही, 7 पिढ्या पुरेल एवढं पिढ्या पुरतील एवढं मी कमवलेलं आहे. आता तो मुलगा काय करेल? काय नाही केलं मुलांनी, बसू नये, म्हणजे करतो काहीतरी, पण जे एक बेल इन फायर म्हणतो, जी आग लागायला पाहिजे, एक महत्वाकांक्षा पाहिजे, एक धग पाहिजे काहीतरी करायची, ती धग आपण मुलांमधली मारतो, कारण आपण मुलांना सतत गाईड करत असतो.
मुलांनी काय करावं हे आपण ठरवतो आणि त्याला आपण विचारत नाही. इथे मी मूल म्हणतो ते मूल आहे, म्हणजे मुलगी आणि मुलगा दोन्ही आहे. मगाचपासून म्हणजे मी हे सांगतोय ना, तर खूपदा काय होतं की तो पुल्लिंगी उल्लेख होतो आणि लोकांना वाटतं की फक्त मुलग्यांना आहे, मूल आपण म्हणजे जेंडर दोन्ही. न्यूट्रल हा, आहोत. आपण जेंडर न्यूट्रल आहोत आणि मूल असा शब्द आहे त्याला. सो मुलाच्या बाबतीत असं घडतं की त्याला जर तुम्ही खूप देत राहिलात तर त्याची जी ओढ आहे कमवण्याची, मिळवण्याची, हे नॅचरल आहे ना, ती काय राहणार आहे. त्यामुळे खूपदा मी असं पाहिलेलं आहे, खूपदा पाहिलं आहे की रिक्षावाल्याचा मुलगा असतो, टॅक्सीवाल्याचा असतो, रस्त्यावरची दगड फोडणारा कामगाराचा मुलगा असतो, तो खूप चांगलं मार्क मिळवतो, कारण त्याला त्यातून बाहेर पडायचं असतं, त्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असतं. ती एक ठिणगी पडलेली असते आणि तो जी मुलं आपल्या आईवडिलांना हार्डवर्क करताना बघतात ना, ती मुलं सहसा आयुष्यात तुमची निराशा नाही करत, भले मोलकर्णीचं असेल किंवा कोणाचे असेल. आणि तुम्ही बघा की खरोखर आई वडील जर हार्डवर्क करत असतील आणि खूप मनापासून काम करत असतील, पॅशनेटली काम करत असतील, ती त्यांची मुलं ही आयुष्यात काहीतरी बनतातच. पण हे जर बनचुके असतील, जे म्हणतात ना पाट्या टाकणारे लोक असतील, तर त्यांची मुलं अभ्यासात पाट्याच टाकतात. याला पर्याय नाही. म्हणजे पेरेंट्स आर ट्रुली रोल मॉडेल्स. आपोआप होतं, ते झिरपतं. कारण काय होतं, साधा फोन केला, अरे यार आज ऑफिसला यायचा कंटाळा आलाय, आणि फोनवर आपण सहज बोलतो, कारण हे काय सगळ्या गोष्टी तुम्ही प्रायव्हेटली करू शकत नाही ना. साहेब आज माझ्या पोटात दुखतंय, मी काय आज येत नाही. तो म्हणतोय माझे वडील मस्त पाय पुसून बसलेत घरामध्ये आणि म्हणाले पण की आज माझ्या रजा भरपूर शिल्लक आहेत, मी आराम करतो. आता असं पाहिलेला मूल म्हणजे ते काय करेल, त्याच्या पण पोटात दुखतं 2-4 दिवसांनी आणि ते शाळेला जात नाही. वर्क एथिक ते वडिलांकडे शिकले. नुसतं एथिक नाही, जगण्याच्या व्हॅल्यूज आपण ज्या आहेत ना, ती मुलं आपल्याकडून कळत नकळत स्वीकारतच असतात. त्यामुळे तुम्ही जगण्याची व्हॅल्यू त्यांना काय देता. आता ज्या म्हणजे आज माहिती आहे की आपल्याला भ्रष्टाचार किती फोफावलेला आहे आणि काय काय घडतं, तर मी असं पाहिलेलं आहे की ज्या घरांमध्ये असा एक अनाकलनीय पैसे जे येतात त्यांची परिस्थिती आज वाईट आहे. म्हणजे मी असं शाप देण्याच्या भावनेने म्हणत नाही, कारण त्याचं कारणच आहे की त्यांचं ॲस्पिरेशनच संपतं. मी पाहिलंय की म्हणजे एक गृहस्थ होते आणि ज्यांच्याकडे अनाकलनीय मला असं वाटत होतं पैसा आहे, त्यांचा म्हणजे त्यांचा मुलगा होता, तो म्हणायचा की नाही मला बिझनेस करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे, मला बिझनेस करायचा आहे, नोकरी करायची नाही आयुष्यात. बिझनेस काढून दिला. कसा करणार बिझनेस? बिझनेस काय सोपी गोष्ट आहे का? ती नोकरीपेक्षा कठीण आहे. बुडाला, मग दुसरा बिझनेस बुडाला, तिसरा बिझनेस बुडाला. सो हे काय होतं, तर त्याला आपण महत्वाकांक्षा देऊ शकलो नाही, याचं कारण तुमच्यातच महत्वाकांक्षा नाही आहे. आई वडिलांमध्ये जर महत्वाकांक्षा म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं पॅशन, इकिगाई म्हणतो आपण, की मला पॅशन आहे याबद्दल आणि मी त्याच्यासाठी झोकून देऊन काम करतो. हे तुमचं जे झोकून देऊन काम करणं आहे, काळवेळ विसरून काम करणं आहे, ते कधी तुम्हाला निराश करणार नाहीत. अशांची मुलं त्यांनी बिंदास राहावं. जर तुम्ही मुलांशी नीट डायलॉग करत असाल आणि तुमचं मुलांबरोबर जर इक्वेशन चांगलं असेल ना, डायलॉग पाहिजे मात्र, त्यांना ते समजून घेतात. अशा म्हणजे जरी आई उशीर आली कामावरनं, ते घरी जेवण गरम करतील, धाकट्या भावाला भरवतील, बहिणीला भरव, अशी खूप मुलं आहेत. म्हणजे असं काय नाही की सगळीकडे समस्याच आहेत. खूप चांगली मुलं आहेत, खूप चांगल्या म्हणजे मुली आहेत, मुली सगळं मी पाहतो की अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची ग्रोथ झालेली आहे, समजदार आहेत, अंडरस्टँडिंग आहे त्यांच्यामध्ये. हे कुठून येतं मग? सो आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जेवढं मुलांचं आयुष्य ईज करत राहाल, तेवढी मुलं त्यांच्या आयुष्यातून मागे मागे सरतील आणि ते विड्रॉ होतील, कारण त्यांना काहीच हवंसं वाटत नाही. मग काय करायचं? परदेशात जाऊन शिकायचं आहे, मला अमेरिकेला जाऊन शिकायचं आहे. मग काय आहे माहिती आहे, वडिलांकडे 40-50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये 2 वर्ष गेला. आता अमेरिका आता कठीण झालंय, पण पार रशियाला गेलं तरी चालेल, अशी सध्या भावना आहे की मला जायचंय कुठेतरी. आणि मग ते 2 वर्ष टाइमपास करून परत येतात. परत इथे येऊन काहीच मिळणार नाही नोकरी. कशी देऊन देणार नोकरी? नोकरी कोणाला मिळते? ज्याच्यामध्ये एम्प्लॉयबल स्किल्स आहेत त्याला मिळते ना. पर्सन शुड बी एम्प्लॉयबल. हे फॉरेन रिटर्न आले म्हणजे नोकऱ्या नाही मिळत इथे. आणि एम्प्लॉयबल स्किल्स या टेक्नॉलॉजी सारख्याच बदलत जातात जनरेशन. पण तुम्ही म्हणालात ते मगाशी मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की मुलं आईवडिलांकडनं सगळं शिकत असतात. अशा वेळेला आपण मुलांचं रोल मॉडेल बनतोय ही जाणीव हा एक भाग झाला, पण मुलांचं रोल मॉडेल बनताना कसं बनावं? नाही असं नाही आहे काही, म्हणजे असं आयडियल पेरेंटिंग किंवा मी आदर्श पालक बनीन असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. माइंडफुल पेरेंटिंग, जसं माइंडफुल लाईफ आहे, माइंडफुल इटिंग आहे, माइंडफुल रीडिंग म्हणजे काय की मन लावून वाचणं.
ती गोष्ट मी इतकी मन लावून वाचली की मला ती सगळी समजली. माइंडफुल पॅरेंटिंग, मी पॅरेंटिंग इतकं मन लावून केलेलं आहे, इतकं त्याच्यासाठी झोकून दिलंय किंवा इतकं त्याच्यामध्ये मी गुंतलेलो आहे की मला ते सगळं समजलंय. सो तुम्ही माइंडफुल पॅरेंटिंग करता तेव्हा तुम्ही मुलांचं वाचन करायला लागतं. तुमचा मुलगा तुम्हाला मुलगा मुलगी वाचता आले पाहिजेत. यू शुड रीड देम. त्यांच्या वाक्यांचे अर्थ तुम्हाला कळले पाहिजेत, त्यांच्या भावना तुम्हाला समजल्या पाहिजेत. तुम्ही त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं, ते मूल काहीच बोलत नाही आहे आणि तुम्हालाही त्याचं काही पडलेलं नाही आहे, 3 दिवस 4 दिवस झाले, ते बोलणारच नाही आहे. मग आपण नुसतं म्हणणार का रे घुम्यावर का बसलायस, हा नाही प्रश्न. त्याला जवळ घ्यायचं, काय झालं रे, काय घडलं ग. मग ती किंवा तो तुमच्या कुशीत शिरून ज्यावेळेला रडेल तुमच्या अंशी, ते कम्युनिकेशन आहे. लगेच काय घडलं काय मला सांग ते पण घाई करू नये. सांगायचं तर सांगेल, पण मुलांना या प्रकारचं एक वातावरण देणं, खुलेपणा देणं, आश्वासन देणं मुलांना की मी आहे, डोंट वरी, आम्ही आहोत. हे जे एक निरपेक्षता आहे ना पेरेंटिंग, हे फार निरपेक्ष गोष्ट आहे. म्हणजे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनचा मूलमंत्र पेरेंटिंगचा आहे. तुम्ही जर मुलांकडे महाभारत सुद्धा ऍक्च्युअली इज अ लेसन इन पेरेंटिंग. बघा ना, अक्षरशः. पण जर तुम्ही मुलांकडून प्रत्येक वेळेला अपेक्षा करत राहिलात, कळलं की नाही, म्हणजे काय झालं की मी एवढं तुझ्यासाठी केलं आणि तू काय केलंस, अरे झालं ना, सगळ्याचं पाणी करताय तुम्ही, मग शिकलात कशाला. ते कर्मयोग आहे हा. अपेक्षा नका ठेवू, करा, काम करा. मग एवढं सगळं केलं, तुला चांगला क्लास लावला, अमुक केलं, पहिला नाही आलास. अहो त्याला तुमच्या कर्मानी त्या नुसतं एवढं करून होत नाही ना. क्लास चांगला लावून तुमचं कर्म कमी पडलं. आणि प्रत्येक वेळेला काही तो शाळेत पहिला येणार नाही ना. कसं शक्य आहे ते. फिजिक्स केमिस्ट्री आपलं काय झालंय, प्रॉब्लेम असं झालं की आपलं सगळं जे काही सिस्टीम आहे ना, ते फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीवर आहे. फॉर्च्युनेटली आपण दोघे त्यातले नाही होत ना. व्हेरी गुड. म्हणून आपण एवढं बोलतोय. सो लेखकांना लिहायला काय जातं, बोलायला काय जातं, इथे आमचे काय प्रॉब्लेम्स होतात. पण मी तुम्हाला सांगतो खरंच की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये एक 10-15% लोकांनाच गती असते, बाकीच्यांना नाही आहे. आपण ते त्यांच्या माथ्यावर मारलेत, कारण हेच महत्त्वाचे टॉपिक आहेत म्हणून. मग काय होतं, कोण डान्समध्ये बेस्ट असेल, कोण कशामध्ये, ते नाही येत ना बाहेर. आणि आता त्याची गरज कमी व्हायला लागली. आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय इतके वाढलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यामुळे ट्रेंड्स एवढे वाढलेले आहेत, आणि ट्रेंड्स की त्या अनुसरून तुम्हाला मुलांना घडवायचं. सो हुशारी, इंटेलिजन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे नाही आहे केवळ. हे 10-15%च मुलांना जमणार, तेवढीच मुलं त्याच्यामध्ये मार्क कमवणार आहेत. पण ज्याला काही कळत नाही तो बिचारा 40-45वर असतो, पण त्याला जे येतं ते तुमच्या पाठ्यपुस्तकात नाही आहे. मग त्याचा इंटेलिजन्स नाही आहे का, आहे. तो इंटेलिजंटच आहे, तो वेगळ्या विषयात इंटेलिजंट आहे. पण आपल्याकडे इंटेलिजंट मोजणारी मापक ही कमी आहेत किंवा अपुरी आहेत. याचा सगळा परिणाम त्या बाल्यावस्थेतल्या मुलांवरती होत असतो. कारण त्यांच्यामध्ये आपण न्यूनगंड पेरतो की तुला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स आलं नाही ना म्हणजे तू कोणीच नाहीस. मग काय असं होतं त्याच्या आयुष्यात. मग काहीच नाही मिळालं ॲडमिशन तर मग BA ला घे, BCom ला घे, असं ते असतं आपल्याकडे एक मानसिकता. असं नाही, ही मर्यादितच असणार आहे. हा इंटेलिजन्स मर्यादित असणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्यातला इंटेलिजन्स शोधणं, त्याला चालना देणं, तो जोपासणं, हे पालकत्वाचं सर्वात मोठं चॅलेंज आहे. तुम्ही त्याला जर इतरांसारखं मार्कांच्या मागे धावायला लागलात तर तो तुम्ही मुलांना तुमच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली दबवून टाकता आहात असा त्याचा अर्थ आहे. असं करता कामा नये. मुलाचं विश्व काय, मुलाला काय चांगलं जमतं, त्या मुलामध्ये काय आहे हे आपल्याला ओळखता आलं एकदा. कोणामध्ये डान्स असेल, कोणामध्ये काय असेल, काही आजच्या काळात तर काहीच सांगता येत नाही, इतकं व्हॅरिड आहे सगळं. सो ते त्यापर्यंत त्यांना पोहोचवणं आणि तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणं, त्याला सपोर्ट करणं. आणि मी आज वाचतो खूप ठिकाणी मला असं लक्षात येतं की खूप सपोर्ट करणारे आईबाप आहेत. आणि जी काय मुलं आज आपल्याला दिसतात, डोळ्यासमोर येतात, त्यांची ज्याला म्हणूया की त्यांची आपण TV वरती मुलाखती बघतो किंवा ज्यांची नावं घेतली जातात अगदी तरुणांची, त्यांच्यामध्ये मला त्यांच्या पेरेंट्सचं कौतुक करावं असं वाटतं. हे पेरेंटिंग आहे. आता ते दिसतात ती काही तरुण मुलं तुम्हाला डोळ्यापुढे की बाबा मोठा काहीतरी विक्रम करतात, खेळात असेल, कशात असेल, पण त्यांच्या आईवडिलांची ती मेहनत आहे की त्यांनी ते विश्वास ठेवला, कन्व्हिक्शन होतं त्यांचं. सो तुमच्या मुलामध्ये तुमचं कन्व्हिक्शन पाहिजे की हा काहीतरी एक्सलंट करेल. आजपर्यंत शक्ती मी असं एकही मूल
पाहिलेलं नाही की त्याला या निसर्गाने या ईश्वराने वंचित ठेवलंय. प्रत्येकात काहीतरी आहे, ते ओळखता आलं पाहिजे. तो जो म्हणतो ना, तो कस्तुरी ती तुम्हाला कळली पाहिजे. आपल्या मुलातली कस्तुरी काय आहे, एक्स फॅक्टर कोणता आहे, तो एक्स फॅक्टर जर तुम्हाला कळला आणि त्याला जर तुम्ही चालना दिलीत, गती दिलीत, की ते डायनॅमिक्स आहे. मग तो खूप पुढे जाणार, ते मूल खूप पुढे जाणार. पण त्याला जर तुम्ही बांधून ठेवलं ज्याच्यामध्ये त्याला काही कळत नाही. म्हणजे मी एक किस्सा सांगतो. मी एका शाळेमध्ये ट्रेनिंगला गेलो होतो. शिक्षकांचं आणि पेरेंट्सचं असे मोठं बऱ्याच काळ चालणारं ट्रेनिंग होतं. आणि मला त्यांनी संचालकांनी आग्रह केला की तुम्ही फिरा जरा इकडे, म्हणजे जरा वर्गावर आमच्या. तर एका वर्गाच्या बाहेर मी एक असा जरा चांगला दणकट मुलगा बाहेर उभा राहिलेला पाहिला. आणि मी त्याला विचारलं, काय रे, काय इथे का उभा आहेस? तर तो असा हाताची घडी मागे असं पोझिशनमध्ये होता. म्हणाला, मला शिक्षा झाली. आणि हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता फारसा. तर म्हटलं, हो का, बरं. पण म्हटलं, आता ते सगळे शिक्षकांनी मला पुढे रेटलं, म्हणजे शाळा चालकांनी, की त्या मुलाच्या मागे मी कशाला लागायचं किंवा. पण मला तो मुलगा रजिस्टर झाला माझ्या मनामध्ये. मग मी मुख्याध्यापकांच्या रूममध्ये गेलो, चहा पाणी झालं. तर मी त्यांना विचारलं की तो मुलगा तुम्ही का त्याला बाहेर उभं केलं? तर म्हणजे तो खूप मारतो मुलांना. वर्गात घेतलं की खूप मारामारी करतो आणि दांडगाई करतो वगैरे. मग त्याला आम्ही, शाळा सुरू झाली की एखादा तास बसतो, पण नंतर तो अस्वस्थ होतो, काहीतरी होतं, मग आम्ही त्याला बाहेर काढतो, मग वर्ग चालतो. तो रोज तो मुलगा इन्व्हेरेबली वर्गाच्या बाहेर उभा राहायचा. मला काय ते पटलं नाही. माझं म्हणणं काय की कुछ तो गडबड आहे, असं नसतं. मग म्हटलं, मला जरा त्याच्याशी बोलायचं. मग मी त्याला बोललो. त्याचे वडील एक स्थानिक लीडर होते, म्हणजे त्यामुळे त्याला शाळेत ठेवला होता. काढू शकत नव्हते. नाही तर काढलंच असतं. तर तो म्हटलं, काय करतोस तू, तुला काय आवडतं? मी त्याशी प्रेमाने बोललो, असं छान जवळ घेतलं त्याला. आणि मला जाणवलं त्याचे मसल्स वगैरे असे टणक एकदम. हे कळतं ना की 3री-4थीतल्या मानाने तो मुलगा असा मस्त होता. 3रीतला किंवा 2रीतला वर्ग होता तो. मग तुम्हाला मी संध्याकाळी जातो, जुडो कराटे खेळतो, मग मी फुटबॉल खेळतो. मी म्हटलं, बरं ठीक आहे. मग म्हटलं, एक काम करू का, आपण फुटबॉल खेळूया का? आणि ते संचालक पण चांगले होते. त्यांनी मला सांगितलं की, म्हणजे मला मुभा होती हे सगळं करायची. तर म्हटलं, चल आपण जाऊया. आणि मग म्हटलं, तुमच्या शिक्षकांना बोलवा, PT किंवा जे स्पोर्ट्सचे शिक्षक आहेत ते पण आले. आणि त्याला म्हटलं, हा घे फुटबॉल. शाळेला छान मैदान होतं. आणि म्हटलं, मार आता. त्या मुलाने जी किक मारली ना, ती शिक्षकाला पण नाही मारता आली. एवढी सुपर किक होती ती. बॉल कुठे गेला. म्हटलं, तुम्ही तुमच्या वर्गात या शाळेत, ग्रामीण भागात होते ते, म्हणजे इंटरनॅशनल स्कूल होतं जिल्ह्याच्या ठिकाणचं. म्हटलं, या शाळेमध्ये कदाचित एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा फुटबॉलपटू आहे, पण तुम्हाला तो ओळखता नाही येते. हे आईन्स्टाईनच्या वाक्यासारखं आहे, इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू क्लाइंब अ पोल, ही विल ऑलवेज बी अ फेलियर. सेम. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही नका तुमचं जजमेंट. सो जजमेंटल न होणं हे पेरेंटिंगचं फार महत्त्वाचं काम आहे. यू कॅनॉट बी जजमेंटल. असाच आहे तसाच आहे नाही, मोकळं सोडा. मग हळूहळू ते होतं. सो तसं आहे. आता त्याला जर, आता फिश पण आठवलं तू म्हणालीस तर, त्याच शाळेमधली गोष्ट आहे. ते बाईंनी एक मासा काढला होता, फिश, आणि तो फिशच होता. मी त्या बाईंना म्हटलं की, अहो बाई, हा हे काय आहे, असंच विचारलं त्यांना. त्या मला फिश आहे. म्हटलं, कशावरून? त्यामुळे फिश आहे. म्हटलं, पाणी कुठे आहे? रंग कुठे आहेत? आणि एकच असतो? खूप असतात, छोटे मोठे. मग त्यांना घाम फुटला. त्यामुळे हो बरोबर आहे, पाण्यात असतो. मग मी मुलांना विचारलं की किती जणांनी फिश पाहिला. लहान होती मुलं. तर कोणीतरी टीव्हीवर पाहिला होता. मग मी का सांगतोय की शिक्षणाचा सुद्धा एक डायमेन्शन आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे, कारण तो पेरेंटिंगचा भाग आहे. मग मी संचालकांशी बोललो. म्हटलं, तुम्हाला एवढे तुम्ही इंटरनॅशनल शाळेची फी घेता, एक फिश टँक आणून ठेवा ना शाळेत. मुलं खायला देतील त्यांना, ती बघतील येतात आता रंगीत मासे, छान वाटेल त्यांना, थांबतील 2 क्षण. पण त्यांना पण मानायला पाहिजे त्यांनी तात्काळ आणला. पण कळलं ना, म्हणजे शिक्षणामध्ये आणि प्रत्यक्ष ज्याला म्हणजे आकलनामध्ये हे जे अंतर पडतं ना, हे अंतर सुद्धा घरात पडतं, शाळेत पडतं. आणि हा सुद्धा पेरेंटिंग मधला एक दोष आहे की आपण मुलांना तो एक्सपिरियन्स देऊ शकत नाही. आपण सगळं मुलांना ऐकवतो, मग ती मुलं टीव्हीकडे बघतात, ती मुलं बाकीच्या. आता तुम्ही जर त्या मुलांना रंगीबेरंगी मासे जर घरात आणून ठेवा टँक, नाही म्हणजे तुला वाटतं की मुलं दुर्लक्ष करून बाकीचं बघतील? उलट जबाबदार होतील. हा माझा मासा, याला काहीतरी, म्हणजे एक
नाही म्हटलं तरी 15-20 मिनिटं त्यांचा त्या माशांमध्ये वेळ जाणारच आहे. मग आपण ती ऍक्टिव्हिटी का करत नाही? ती एज्युकेटिव्ह आहे, ती शांत करणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी एक मानसिक शांतता मिळेल. मला हे सांगायचं काय की अशी पुष्कळ टोकं आहेत, ही अशी जर आपण जुळवत आणली ना तर ते पालकत्वाचं एक भरजरी वस्त्र आपल्याला विणता येईल. हे तुम्ही इतकं छान सांगितलंय, पण मला एक सांगा की मुलांच्यासाठी आपण चांगले पेरेंट्स होतोय की नाही, हे कसं शिकायचं? अनुभवातनं की कसं? कारण मला वाटतं की मी उत्तम पेरेंट आहे इन दॅट मोमेंट, बट ॲम आय द राईट पेरेंट फॉर माय चाइल्ड? उत्तम पेरेंट असं काही नसतं. तुम्ही जेवढे क्लोज पेरेंट असा विषय आहे. इफ यू आर क्लोज टू युअर चाइल्ड यू आर बेस्ट पेरेंट. तुम्ही चांगले पेरेंट आहात. पण ज्यावेळेला आपण उत्तम व्हायचा प्रयत्न करतो ते लोकांच्या दृष्टिकोनातून आपण उत्तम पेरेंट व्हायला प्रयत्न पुन्हा इगो. पुन्हा तो इगो. आपण आपण कोणाला इम्प्रेस नाही करायचं पेरेंटिंगमधून, आपण आपल्यालाच इम्प्रेस करायचं. पेरेंटिंग ही आपली चौकट आहे, ते आपल्या आतली गोष्ट आहे. आता होतं असं पेरेंटिंगमध्ये की खूपदा आपल्याला असं वाटतं की आपल्याला जास्ती कळतं, कारण आपण एक 30-40 पावसाळे पाहिलेले असतात, मूल तर लहान असतं. पण तुम्ही जसं आता मुलांशी खेळताना मी नेहमी सांगतो की गुडघ्यावर बसा, मांडी घालून बसा, तर मुलांना कळतं. तुम्ही असे 7 फूट ताड, 6 फूट किंवा 5 फूट, ते मूल बिचारे 1 फूट 2 फूट ऐसा नाही चलेगा. तुम्हाला खाली बसता आलं पाहिजे. तुम्ही जेवढे मूल व्हाल तेवढे तुम्ही उत्तम पेरेंट व्हाल. तुम्हाला मूल होता आलं पाहिजे, तुम्हाला रांगता आलं पाहिजे, तुम्हाला घोडाघोडा करता आलं तुम्हाला पाहिजे. लिटरली त्यांच्या पातळीवर लिटरली तुम्हाला त्यांच्या विचार क्षमतेपर्यंत जाता आलं पाहिजे. तो काय विचार करतो हे तुम्हाला मग कळायला लागतं. तर ते ज्याला म्हणूया ना की अवघा रंग एक झाला म्हणतो ना, तसं तुम्ही ज्यावेळेला त्यांच्या बाल्यावस्थेत पूर्ण स्वतःला बघायला लागतं त्यावेळेला तुम्हाला ते समजतं की काय ते कोणत्या अवस्थेतनं जात आहेत. आणि ती अवस्था फार महत्त्वाची आहे. पण तुम्ही तुमचेच बंदिस्त राहिलात आणि तुम्ही डिक्टेटिंग टर्म्समध्ये जायचा प्रयत्न केलात तर हे फार कम्युनिकेशन अवघड होतं. जसं की आता आपलं वय मोठं आहे, पण याचा अर्थ असा नाही की पेरेंट म्हणून आपण मोठे आहोत. आपलं वय हे पेरेंट म्हणून असणारं वय, म्हणजे पालकत्वाचं वय हे मोठ्या मुलाच्या म्हणजे बरोबरीचं असतं. म्हणजे तुम्ही फार काही मोठे नाही आहात त्याच्यापेक्षा, कारण तुमचं पालकत्व आणि त्याचं बालकत्व हे इक्वल आहे. म्हणजे दोघांनी एकमेकांकडनं शिकायचं आहे ना. मग का तुम्ही तुमच्या आई वडिलांनी शिकवलेलं तुम्ही त्यांच्या डोक्यावर लादणार आहात? कारण असं आपल्याकडे काय होतं, आमच्या वेळी आम्ही असे वाढलो, हे असं ग्लोरिफाय करायचं कारण नाही आहे. कारण हे ग्लोरिफाय करत राहिलो ना आपण तर मग या मुलांचे प्रॉब्लेम तयार होतील येणाऱ्या जनरेशन्स. आणि ग्लोरिफिकेशन करण्यासारख्या गोष्टी फार कमी आहेत पूर्वीच्या काळातल्या, तो ग्लोरिफाय करू नये आपण. आणि त्या कालबाह्य झाल्या नाही, आणि ते स्वाभाविक आहे. मी काय म्हटलं, त्या काळातलं पेरेंटिंग तुम्ही आज नाही आणू शकत. हो, आज चुकीचं आहे. आज जर त्या काळात कसं होतं, आज्ञाधारक आहे आमचा मुलगा किंवा मुलगी, हे त्या काळात चालत होतं. आज आज्ञाधारक म्हणजे त्याला बावट करून ठेवाल तुम्ही, चालणार नाही तसं. कारण आजच्या काळामध्ये आपल्याला त्याला एक कालसुसंगत, मी स्मार्ट नाही म्हणणार, पण कालसुसंगतता देता आली पाहिजे मुलांना. सो आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ओव्हर पॉवर करत नाही आहोत, आपण कुठली परीक्षा काय म्हणतो स्पर्धा करत नाही आहोत. आपल्याला मुलांच्या जगण्याचा विचार करण्याचा तळ शोधता आला पाहिजे. मग आपल्याला पेरेंटिंग समजलं आणि मग आपण मुलांना छान मोल्ड करतो, मुलांना आपण घडवतो आणि मुलांना तुम्ही हवेसे वाटतं. एकच निकष आहे पेरेंटिंगचा, मुलांना तुम्ही हवेसे वाटता की नाही कायमचे, परमनंटली. हा आजचा विषय नाही आहे. मग तुम्हाला कळेल की पेरेंटिंग बदलत असतं. म्हणजे आता जर समजा माझ्या मुलांना मी नकोसा असेल तर ती माझी चूक आहे, मला सुधारलं पाहिजे. की का असं वाटतं की मी त्यांना नकोसा का झालो आहे, काय नेमकं माझ्यामध्ये चुकतंय किंवा माझं काय चुकतं, हे मला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सो पेरेंटिंगमध्ये सतत आत्मपरीक्षण करायचं असतं आपल्याला. आणि आपण काय करतो, मुलांमध्ये दोष शोधतो. मुलांमध्ये दोष फार कमी प्रमाणात असतो, कारण हे सगळे दोष आपल्याच रक्तातले दोष आहेत किंवा आपल्याकडून पास ऑन झालेले दोष आहेत. त्यामुळे जेवढं तुम्ही चांगलं आत्मपरीक्षण कराल तेवढं तुम्ही पालक चांगले व्हाल. जेवढं तुम्ही स्वतःमधलं बाल्य जपाल, जसं चांगला लेखक हा चांगला वाचक असतो, चांगला शिक्षक हा चांगला विद्यार्थी असतो असं म्हणतो ना, तसा चांगला पालक हा चांगला बाल्य असतो, तो चांगला बालक पण असतो. आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, परत मी सांगतो की पालकत्व म्हणजे मालकत्व नव्हे. आपण मुलाचे प्रोप्रायटर नाही आहोत, आपण त्यांनी जे काही दिलंय त्याचे विश्वस्त आहोत. जिब्रानची जी पोएम आहे, दे कम फ्रॉम यू अँड नॉट फॉर यू. येस. सो हे मालक नाही होत, आपण पालक आहोत.
किती मोठा फरक आहे हा. पण ह्याचा विसर पडतो आणि आपण ते डिक्टेट करतो. मी ठरवणार माझं मूल काय करणार, मी ठरवणार त्यांनी काय करायचं. अरे तू कोण आणि का ठरवतोयस? खरंच नाही. आता जर प्राध्यापक रमेश तेंडुलकरांनी ठरवलं असतं की नाही सचिन डॉक्टरच होणार, तर काय झालं असतं? हे झालं असतं कदाचित डॉक्टर. पण एका चांगल्या क्रिकेटपटूला आपण मुकलो असतो. आणि विनोदाने सांगायचं झालं तर असा डॉक्टर जन्माला आला असता की जो कायम क्रिकेट बघतोय. आणि आपण असे खूप बघतो. मला माहिती आहे तसे अनेक लोक की ज्यांना गायचं होतं, ज्यांना काम करायचं होतं, ज्यांना सिनेमा करायचा होता, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. पण कारण काय असतं, काही मुलं अशी असतात ना की त्यांचे दोन्ही मेंदू प्रगल्भ असतात. म्हणजे डावा मेंदू उजवा मेंदू. त्यांना गणित आणि विज्ञानामध्ये पण गती असते. भाषेत खूप हुशार मुलं अशी असतातच. त्यामुळे ते बऱ्याचदा आई वडिलांचं ऐकतात आणि डॉक्टर होतात. पण त्यांचा कल किंवा आतली एनर्जी ही कधी कधी अन्य गोष्टींकडे असते. म्हणून मी विनोदाने म्हटलंय. म्हणजे आर दे हॅपी हा पण प्रश्न असतो. येस, तुम्ही खूप छान सांगताय आणि खरं तर आपल्याला अजून खूप बोलता येईल. हो. पण वेळेअभावी तू इथे छान प्रश्न विचारतेस. तुझे प्रश्न पण छान Thank आहेत you. आणि तू खूप ऑनेस्ट, हंबल आणि कम्युनिकेटिव्ह आहेस. सो आय मस्ट अप्रिशिएट. थँक्यू सो मच. माझ्या पालकांचं त्यांना पोचपावती मिळाली. जयराज आणि भारती ऐकताय ना? पण आपण पुन्हा कंटिन्यू करू. वेळेअभावी इथे थांबूयात. Yes. पण मी तुम्हाला पटापट प्रश्न विचारणार आहे. आम्ही त्याला कालनिर्णय क्विक फायर म्हणतो आणि तुम्ही तुमच्या पेसनी उत्तर द्या. आता Yes. या अख्ख्या सेशनमध्ये मी ते शिकलेले आहे की माझी पेस आणि तुमची पेस सेम नसेल तरी चालू शकतं. आपली पेस आणि मुलांची पेस कधीच सारखी नसणार आहे, हे समजून जायचं. येस. ओके. पालकत्वात आज असलेली सर्वात मोठी अडचण? ज्याला म्हणेन मी की माइंडफुल पेरेंटिंग नाहीये. माइंडफुल पेरेंटिंग हवं. ओके. मोबाईल मुलांना लवकर द्यावा, हो की नाही? मोबाईल मुलांना लवकर देऊ नये. ओके. कारण त्याचा संबंध हा डोळ्यांशी, हालचालींशी, आणि हातातल्या आरोग्याशी. आरोग्याशी असा संबंध आहे त्याचा. ओरडणं की समजावणं? समजावणं. मोबाईल हा काय प्रश्न झाला? इतका वेळ मी तुला काय समजावत होतो? तुला कळत कसं नाही? मोबाईलवर स्क्रीन टाइम की मैदानी खेळ? हा प्रश्न आता कठीण आहे. मैदानी खेळ खेळायला जरी सोडलं मी तरी ते मैदानात मुलं पाहिजेत ना. मैदानच आहे मैदान का? नाही आणि मैदानात मुलं पाहिजेत. म्हणजे मी काय म्हणतो की मैदान माझा प्रेफरन्स आहे. हो. पण मैदानी खेळात आता मी फुटबॉल खेळलो. आज मी गेलो खाली किंवा मी समजा कोणाच्या मुलाला सांगितलं जाऊन फुटबॉल खेळ, तर एकटा खेळणार का तो? पाहिजेत ना बरोबर कोणी. सो त्याचा असं त्याला म्हणता येणार नाही. पण माझं म्हणणं आहे की मैदानी खेळ आणि ते पालकांनी मुलांबरोबर खेळावेत. शाळेचे संस्कार की घराचे संस्कार कोणते जास्ती महत्वाचे? दोन्ही. मुलांना चुका करू द्याव्यात का? अवश्य. चुका करणारच आहेत ती. घरात नियम हवेत का? हो, मग एक नियम सांगा. पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये नियम हवेत आणि एकच नियम आहे की ते सर्वांनी पाळावेत. म्हणजे सगळ्यांसाठी सारखे नियम, सगळ्यांसारखे डेमोक्रेसी. सारखे नियम, तरच नियमाला अर्थ आहे. पालक हे स्वतःला अबव इक्वल मानतात, हो, तसं नाही मानता कामा नये. राईट. प्रेम आणि शिस्त दोन्ही शक्य आहे का? प्रेम आणि नियमन हे पाहिजे. शिस्त हा शब्द आपण वजा करून टाकू. ओके. आपल्याला नियमन करायचं, रेग्युलेशन करायचं. या नियमनावर अजून एक एपिसोड करूया अगदी. आपण. आपण शिस्त हा जो शब्द काढतोय ना, आपल्याला काय हवंय तर आपण त्यांचं वागणं रेग्युलेट करायचा प्रयत्न आहे. सो हे जे रेग्युलेशन आणि डिसिप्लिन याच्यामध्ये फरक आहे. डिसिप्लिन ही लष्करात असते कारण ती सगळ्यांनी एकत्र करायची गोष्ट आहे. पण एवढा पर्सनल प्रश्न येतो तेव्हा ते नियमन असतं हो, आणि ते सामूहिक नसतं. ते ड्रिल नाहीये ना, हो. एक साथ नाही आहे त्याच्यामध्ये काही. सो ते त्याच्या कलानी त्याला पचेल असं, त्याला झेपेल असं नियमन. व्हेरी नाईस. मुलांसाठी रोल मॉडेल कुणी असावं? मुलंच ठरवतात ते, तुम्ही नाही ठरवू शकत. परफेक्ट पेरेंट होण्यासाठी काय करावं? आता तर तुम्ही छान समजावलेलं आहे, पण तरी एक क्विक आन्सर द्या. परफेक्ट पेरेंटिंगचा आग्रह करू नये. परफेक्ट पेरेंटिंग नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. लव्हेबल, लव्हिंग, केअरिंग, छान, ऑलवेज वॉन्टेड असा पेरेंट व्हावा. किती छान आहे. हे ॲस्पिरेशनल आहे आणि आपल्या व्ह्युअर्सना ह्याच्यातनं नक्कीच छान धडे मिळणार आहेत पेरेंटिंगचे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. आपले गिफ्टिंग पार्टनर आहेत लालबागचे जय महाराष्ट्र मसाले. 75 वर्षांची घरगुती मसाल्यांची परंपरा. वा, त्यांच्याकडून हे छोटंसं गिफ्ट. थँक्यू. मी इथे ठेवू का? हो, धन्यवाद. येस.
आणि कालनिर्णयचे तुम्ही लेखक आहात, आमच्या परिवाराचे खूप जुने मित्र सुद्धा आहात, त्यामुळे ही छोटीशी गिफ्ट आमच्याकडनं. येस, त्याबद्दल सुद्धा मनापासून धन्यवाद. अशाच विविध विषयांवरती रुचकर गप्पा ऐकायच्या असतील तर कालनिर्णयच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटणार आहोत, पण तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.